नमस्ते। आप सबका एक बार फिर स्वागत है हमारे चैनल में। आज हम हिंदी साहित्य के वात्सल्य सम्राट सूरदास जी के पदों का आस्वादन करेंगे। सूरदास जी 15वीं सेंचुरी के पोएट थे। उस जमाने में कवियों की जन्म और मरण की जो तिथियां हैं वो ठीक रूप से उपलब्ध नहीं है। जनश्रुति के आधार पर उनका संकलन किया जाता है और इसी कारण उस समय के कवियों की जन्म के बारे में, मरण के बारे में जो तथ्य हमें प्राप्त है उसमें कई विवाद हैं। सूरदास जी के बारे में कहा जाता है उनका जन्म 1478 में हुआ था। तो उस हिसाब से देखें तो वो 15वीं सेंचुरी के पोएट थे और वात्सल्य रस के सम्राट थे सूरदास। उन्होंने कृष्ण लीला, कृष्ण के भावों का, वात्सल्य रस, विरह रस, सभी का जितना वर्णन, जितना मनोहर रूप से किया है उतना शायद ही हिंदी साहित्य जगत में कोई कवि कर पाया होगा। सूरदास जी के जन्म के बारे में कहा जाता है कि वो हरियाणा में फरीदाबाद में उनका जन्म हुआ। तो कईयों का उल्लेख है कि आगरा मथुरा मार्ग में वहाँ एक गांव में उनका जन्म हुआ। जो भी हो, जन्म से नहीं, उनकी जो पद हैं उसमें जो वात्सल्य भाव है, उसमें जो कृष्ण का वर्णन है, कृष्णमय हैं सूरदास जी, उसी से हमें मतलब है। सूरदास जी के अधिकतर पद गायन के लायक हैं, गाने लायक हैं। उन्होंने ब्रज भाषा में काव्य रचना किया। उन दिनों भारत में पर्शियन और संस्कृत इन दो भाषाओं को ही गरिमा प्राप्त था, लेकिन सूरदास जी ने ब्रज बोली में काव्य रचना करके उस बोली को भाषा का दर्जा दिया। ठीक वैसे ही जैसे तुलसीदास जी ने अवधी भाषा में रामचरितमानस की रचना करके अवधी को गौरव प्रदान किया, उसी प्रकार सूरदास जी ने ब्रज बोली को उसे इतना श्रेष्ठ बना दिया कि ब्रज बोली को ब्रज भाषा के रूप से जाना जाता है। सूरदास जी की साहित्यिक रचनाओं की ओर जाएं तो हम पाएंगे कि सूर सागर उनका सबसे प्रमुख काव्य संग्रह है, जिसमें दोहे और पद हैं, ब्रज भाषा में लिखी गई है। कहा जाता है करीब 1.25 लाख पद उसमें हैं, दोहे पद, लेकिन सभी अभी उपलब्ध भी नहीं है। सूर सागर के बाद सूर सारावली और साहित्य लहरी, ये 3 प्रमुख ग्रंथ सूरदास जी के नाम से जाना जाता है। तो यहाँ सख्य भाव, उनके भक्ति में सख्य भाव देखने को मिलता है। भक्ति भी कई तरह के होते हैं, जैसे दास्य भाव है। दास्य भाव में क्या होता है, कवि अपने आप को दास के रूप में, भक्त अपने आप को दास के रूप में और ईश्वर को एकदम ऊपर ऊंचे स्तर पर बिठा कर रखता है। लेकिन सख्य भाव में सखा के रूप में, तो सूरदास जी भी कृष्ण के एक सखा के रूप में ही उनके साथ हो लेते हैं। और सूरदास जी की भक्ति के बारे में एक बात और कहना है कि वो निर्गुण भक्त नहीं, सगुण भक्त कवि थे। भक्ति भी उन दिनों 2 हुआ करती थी, निर्गुण भक्त और सगुण भक्त। निर्गुण भक्त कवि मानते थे कि ईश्वर का कोई रूप रंग कुछ भी नहीं है, बस ईश्वर सभी जगह मौजूद है। लेकिन सगुण भक्तों के लिए ईश्वर का रूप रंग सब कुछ होना बहुत ही ज़रूरी है। तो इस प्रकार सूरदास जी सगुण भक्त कवि थे, एक गायक कवि थे। और कहा जाता है वो वृंदावन में तीर्थ यात्रा के लिए निकले तो बीच में उन्हें गुरु वल्लभाचार्य से उनकी मुलाकात हुई और वल्लभाचार्य के शिष्य बने। वल्लभाचार्य के शिष्यों में अष्टचाप बहुत ही प्रसिद्ध है। 8 कवियों के एक गुट बनाया था वल्लभाचार्य जी ने। उन अष्टचाप कवियों में सूरदास जी का प्रमुख स्थान था, एक गायक कवि के रूप में। तो अष्टचाप के कवियों में प्रसिद्ध सूरदास जी, गायक कवि, सगुण भक्त कवि, सख्य भाव से अपनी भक्ति को अपने पदों में प्रकट करने वाले, ऐसे महान सूरदास जी के पदों का हम आस्वादन करेंगे। आज हम सूरदास जी की भक्ति भावना से ओतप्रोत एक पद का आस्वादन करेंगे। भक्ति वास्तव में प्रेम की वह धारा है जो हृदय के समस्त कलुषों को बहाकर उसे निर्मल तो करती ही है,
साथ ही भक्त को भी इस लोक से परे वहाँ ले जाती है जहाँ केवल आनंद ही आनंद है, जहाँ ईश्वर है। ईश्वर की प्राप्ति के लिए गीता में कृष्ण ने कर्मयोग, ज्ञान योग और भक्ति योग का उपदेश दिया और भक्ति योग को इसमें सबसे उत्तम माना गया क्योंकि यह सहज साध्य है तथा यह इसलिए भी उत्तम है क्योंकि इसमें संपूर्ण समर्पण को प्रधानता दी गई है। वैसे संपूर्ण समर्पण के बिना भक्ति संभव भी नहीं है और अहंकार के रहते आत्मसमर्पण संभव ही नहीं। भक्ति के 5 भेद बताए गए हैं, जैसे दास्य भक्ति, सख्य भक्ति, माधुर्य भक्ति, वात्सल्य भक्ति और शांत भक्ति। सूरदास जी कवि थे या भक्त, अगर ऐसा पूछा जाए तो निसंकोच कहा जा सकता है कि वो भक्त पहले थे, बाद में कवि। सूरदास बार बार भक्ति भाव पर बल देते थे। वे कृष्ण के प्रति सभी भावों से समर्पित थे। प्रस्तुत पद में भी उनके सख्य भाव की भक्ति झलकती है। सूरदास जी का सख्य भाव पूरे अधिकार के साथ यहाँ व्यक्त होता है इस पद में। वास्तव में सूर ने सख्य भक्ति भाव को नया आयाम दिया। यहाँ भक्त अपने आराध्य के प्रति कोई अनावश्यक औपचारिकता नहीं रखता। जो कहता है बस सीधे सीधे कह देता है, मानो अपने सखा से ही कह रहे हों। भक्त यहाँ अपने आराध्य के प्रभाव को जानता है, इससे वाकिफ है तथा स्वयं को उसके अनुकूल बनाने का प्रयास भी करता है, वो भी संपूर्ण विश्वास के साथ। ये सब बातें सख्य भक्ति के अंतर्गत ही आती है, जहाँ भक्त ऐसी भावना रखता है कि ईश्वर उसका परम मित्र है और उनके समान इस संसार में कोई श्रेष्ठ बंधु नहीं। तो इस पद की ओर जाने से पहले आपको ये ध्यान रखना है कि यहाँ भक्त और ईश्वर के बीच में कोई औपचारिकता नहीं है, कोई फॉर्मेलिटी नहीं है। भक्त जानता है कि वो पापी है, वो उसने दुष्ट कर्म किए हैं, उसने अपने जन्म में ही नहीं, उसकी 7 पीढ़ियों से वो दुष्कर्म करता आ रहा है, लेकिन अपने आराध्य देव के प्रति उसके अंदर इतनी अधिक सख्य भावना है, एक दोस्ती की भावना है। दोस्तों के बीच कुछ भी कहा जा सकता है, वो यहाँ हम देखते हैं। तो इस पद का आस्वादन करने से पहले ये समझ लेना ज़रूरी है। तो हम पद की ओर जाते हैं। आजू हों एक एक करी टरी हों, कै तुम ही कै हम ही माधो, अपने भरोसे लरी हों पतित 7 पीढ़िनी को, पतिते हुए निस्तरी हों। अब हों उघरी नाच्यो चाहत हों, तुम्हें बिरद बिन करी हों। कत अपनी प्रतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। सूर पतित तब ही उठे, प्रभु जब हंसी देहो बीरा। आजू हों एक एक करी टरी हों। भक्तियाँ कहते हैं अपने आराध्य देव से, आज तो मैं आपके द्वार पर एकदम अड़ कर बैठ गया हूँ और कुछ ना कुछ निर्णय करने के बाद ही हटूँगा। आज तो मैंने ये हट पकड़ ली है। आज तो मुझे ये जानना ही है कि आप मेरा क्या निर्णय करते हैं। मैं आपसे निर्णय करा के ही टरी हूँगा, मतलब टल जाऊँगा। मेरा आपका पीछा मैं तब तक करता रहूँगा, आपका पीछा तब तक मैं नहीं छोड़ूँगा जब तक आप मेरा कोई निर्णय न कर ले। मैंने तो हट पकड़ ली है। आजू हों, आज तो मैंने एक एक करी टरी हों। मैं एक एक करके पूछूंगा। मैं अपना उद्धार चाहता हूँ। मैं चाहता हूँ कि मुझे अपने पापों से मुक्ति मिले, मोक्ष मिले। मैं जानता हूँ मैंने दुष्कर्म किए हैं, मैं पापी हूँ, लेकिन मैं तुम्हारे द्वार में आया हूँ, मेरा उद्धार चाहता हूँ और मैं एक एक करी टरी हूँ। मैं तो आज एक हल निकाल कर ही तुम्हारे यहाँ से टल जाऊँगा। आगे फिर भक्त कहते हैं, कै तुम ही कै हम ही माधो,
अपने भरोसे लड़ी हूँ। मैं तो अपने भरोसे लड़ी हूँ। लड़ी हूँ मतलब लड़ने। मैं तो बस अपने भरोसे लड़ने आया हूँ। देखिए, भक्त अपने आराध्य देव पर काफ़ी विश्वास रखता है। वो अपने भरोसे लड़ने आया है। वे अपने भरोसे पर अड़ा हुआ है, लड़ रहा है। मतलब भक्त जानता है कि मनुष्य के द्वारा पाप किए जाने पर भी अंत में उसे क्षमा कर दी जाएगी। तभी सूर कहते हैं, कै तुम ही, या तो तुम मुझे धक्का देकर दूर हटा दो, कै तुम ही, या कै हम ही मार, या मैं अपना उद्धार करके ही छोड़ूंगा। दोनों अवस्था में मेरा उद्धार ही होगा, मैं जानता हूँ। तुम मुझे जो भी लायक समझो, मैं मानो उसी में अपना उद्धार समझूंगा। जो भी हो, मैं अपने भरोसे लड़ी हूँ। मैं अपने भरोसे लड़ने आया हूँ। मुझे आप पर काफ़ी भरोसा है, विश्वास है, तभी मैं तुम्हारे शरण में आया हूँ। अब इसमें कै तुम ही, चाहे तुम मुझे धक्का देकर निकाल दो, कै हम ही माधो, चाहे मैं अपने इस उद्यम में सफल हूँ, लेकिन जो भी हो, अपने भरोसे लड़ी हूँ। मैं तो अपने भरोसे लड़ने के लिए तैयार होकर आया हूँ। आगे भक्त कहता है, हों पतित सात पीढ़नी को, पतिते हवे निस्तरी हूँ। मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ। मैंने पाप किया है, मेरा ही नहीं, मेरे 7 पीढ़ियों से मैं करता आ रहा हूँ। मतलब कि ये जो मनुष्य राशि है, जब से मानव हुआ है तब से मानव का ये है कि पाप करता जाता है। मैं पतित हूँ, मैं जानता हूँ, मैं अपनी गलती मानता हूँ। हों पतित 7 पीढ़िन को, मैं अपनी पीढ़ी ही नहीं, मेरे पूर्वज जो थे, 7 पीढ़ियों के पूर्वज, मतलब बहुत हो जाता है, वो हम सभी ने पाप किया है, मैं जानता हूँ। पतिते हुए निस्तरी हो, निस्तरी हो मतलब बंधनों से छुटकारा दिलाना, बचाना या फिर उबारना। देखिए, पतितों का निस्तार करना, पतित पावन हैं आप। ईश्वर के बारे में एक पर्याय ये भी कहा जाता है, पतित पावन, मतलब जो पापी है, जो पतित है, उसे उबारने का काम, ऐसा विशेषण दिया गया है ईश्वर को। तो पतिते है निस्तरी हो, अरे तुम्हें पतित पावन की जो विशेषण आपको दिया गया है, तब आपको मेरा निस्तार करना ही चाहिए। मुझे मेरे बंधनों से छुटकारा, मुझे इस अवस्था से उबारने का काम आपको करना ही है, क्योंकि आप पतिते है निस्तरी हो। आप पर ये कहा जाता है कि आप पतितों का निस्तार करते हैं। तो यहाँ भक्त कबूल करता है, हों पतित 7 पीढ़नी को, मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ। मेरे पूर्वज सभी पतित हैं, लेकिन आपका भी ये बनता है ये कि आप पतितों को पतितों को निस्तारने वाले हैं, उबारने वाले हैं। तो इसलिए आजू हों एक एक करी टरी हों, आज तो मैं एक एक करके आपके पास इस निर्णय के लिए आया हूँ कि मेरा दूध का दूध, पानी का पानी हो ही जाना चाहिए। मैं अपना निस्तार चाहता हूँ। और देखिए, यहाँ कोई फॉर्मेलिटी नहीं है, कोई औपचारिकता नहीं है। एक दोस्त, एक सखा दूसरे सखा के पास आया है, एक ने बहुत सारे दुष्कर्म किए हैं, पापी है, लेकिन वो जानता है दूसरे सखा के पास उन पापों को धोने का, मोक्ष दिलाने का सामर्थ्य है। और वो सखा अपने दूसरे सखा के सामर्थ्य के बारे में पूरी तरह से वाकिफ़ है। वो जानता है कि उसका निस्तार अपने इस सखा के हाथों से ही होगा। तभी वो कहता है, अपने भरोसे लड़ी हूँ, मैं तुम्हारे ऊपर भरोसे करके आया हूँ, लड़ने आया हूँ। चाहे तुम मुझे धक्का दे दो, ना कर दो, चाहे मुझे उबार लो, लेकिन मैं इतना तो सच कहता हूँ कि मैं 7 पीढ़ियों से पतित हूँ, लेकिन आप पतित पावन हैं, तब आपका भी ये धर्म बनता है कि मुझ जैसे पतित को निस्तार लो, मतलब कि मुझे मेरे पापों से उबार लो। अब भक्त थोड़ा और आगे बढ़कर थोड़ा और अधिकार जताते हुए कहते हैं, अब हों उघरी नचयो चाहत हो। अब तो मैं सब उघर कर नाचना चाहता हूँ। उघरना मतलब खुलना। मैं पूरा अपने आप को पूरा खोल कर, मतलब नंगा करना चाहता हूँ। मैं अपना पूरा सच खोल देना चाहता हूँ। मैं लोक लाज लज्जा सब छोड़कर उघर कर नाचना चाहता हूँ।
तुम्हें बिरद बिन करी हो। देखो अगर मैं ऐसा कर दूंगा और पूरी दुनिया से कह दूंगा कि तुम बेकार में पतित पावन की वो नाम लेकर घूम रहे हो, तुम पतितों का पावन उद्धार नहीं करते हो, तब देखिए तुम्हें बिरद बिन करी हो, तुम्हारी जो आन है, बान है, शान है, उसमें आँच लगेगी। तुम अपने आप को पतित पावन मानते हो, लोग भी वैसे ही मानते हैं, लेकिन अगर मुझ जैसे पतित को तुमने नहीं निस्तारा, मुझे नहीं उभारा, तो मैं उघर कर नाचूंगा, मतलब मैं खुल कर नाचूंगा। मैं लोक लाज लज्जा बिना दूसरों से कह दूंगा कि भाई ये जो भगवान जो हैं वो पतित पावन वगैरह कुछ नहीं है, यूं ही ऐसा नाम लेकर बैठे हुए हैं। तुम्हें बिरद बिन करी हो, तुम्हारी जो मर्यादा है, तुम्हारे जो आन बान शान है, उसे उसके बिना मैं कर दूंगा। मतलब तुम एकदम से दूसरों के सामने तुम्हारी जो आन बान शान सब नष्ट हो जाएगी। फिर आगे भक्त कहते हैं, कत अपनी परतीति नसावत। क्यों अपनी जो यश और कीर्ति जो तुम्हें मिला है उसे नष्ट कर रहे हो। कत अपनी परतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। देखिए मैंने हरि के रूप में हीरा प्राप्त किया है और ये मुझे पता है कि आप मुझे मेरा उद्धार करेंगे। तुम देखिए कई पैंतरे ये करता है भक्त, कभी धमकाते हैं, कभी एकदम से उलाहना देते हैं, या फिर एकदम से दयनीय अवस्था में याचना करते हैं कि जैसे भी हो मुझे तो अपना उद्धार चाहिए, मुझे अपने पापों से मोक्ष चाहिए। तो ये कहते हैं कि पहले तो कहा कि मैं सबके सामने खुल कर कह दूंगा लोगों के सामने कि देखो ये जो पतित पावन है ऐसा कुछ नहीं है। फिर उसके बाद फिर खुद याद दिलाते हैं ईश्वर को कि क्यों अपने यश और कीर्ति पर अपने आन बान पर क्यों बेकार में कलंक लगवा रहे हो मुझसे। मैं पायो हरि हीरा, देखो मुझे सब मालूम है, मैंने हरि के रूप में हीरा पाया है, हीरा जो सबसे बहुमूल्य होता है। और मैं जानता हूँ कि पापी सूरदास तभी यहाँ से तुम्हारे सामने से उठेगा जब तुम मुझ पर कृपा करोगी। सूर पतित तभी उठे हैं। देखिए सूर कहते हैं मैं पतित हूँ और मैं तभी यहाँ से उठूँगा। प्रभु जब हंसी देहो बीरा, देखो मैं जब मुझे प्रभु मुझ पर हंसकर मुझे बीड़ा दोगे, बीड़ा मतलब पान देना, पान जैसे मेहमानों को दिया जाता है बड़े स्नेह से। तो यहाँ कवि का उद्देश्य यही है कि जब तुम मुझे माफ़ कर दोगे, मेरे पापों को जब तुम क्षमा कर दोगे, मतलब जब तुम मुझे बीड़ा दोगे हंस हंस कर, ऐसे नहीं कि गुस्से में, मुझे हंसकर तुम जब बीड़ा दोगे तब मैं समझ जाऊंगा कि तुमने मुझे क्षमा कर लिया और मेरे पापों से मुझे मुक्ति मिली, तुमने मुझे निस्तार लिया। सूर पतित तब ही उठे हैं। सूर कहते हैं पतित पापी मैं तभी यहाँ से तुम्हारे सामने से उठूँगा, तुम्हारे द्वार पर मैं अड़ कर बैठ जाऊँगा, मैं कहीं नहीं जाऊँगा, क्योंकि मैं पूरे भरोसे लेकर तुमसे लड़ने आया हूँ। मैं जानता हूँ कि तुम पतित पावन हो और तुम मेरा उद्धार करोगे। और मैं ये मानता भी हूँ कि मैं कई जन्मों से ये करता आ रहा हूँ पाप, लेकिन मैं इतना भी जानता हूँ कि मैंने हरि रूपी हीरा पाया है। तुम एकदम हीरे हो, तुम मेरे पापों को ज़रूर क्षमा कर दोगे। प्रभु जब हंसी देहो बीरा, प्रभु जब हंसी देहो बीरा, जब तुम हंसकर मुझे मेरे पापों को क्षमा कर दोगे तभी मैं तुम्हारे सामने से हटूंगा। यहाँ हम देखते हैं इस पद में भक्त महसूस करता है, और महसूस ही नहीं पूरा विश्वास करता है कि परमात्मा उसके हर दुख सुख में उसका साथी है। यहाँ देखिए कैसे भक्त बिना किसी औपचारिकता से सख्य भाव से लड़ने को तैयार हो जाता है। ये दास्य भक्ति में ये नहीं देखा जाता। दास्य भक्ति में भक्त को इतनी स्वतंत्रता नहीं होती है कि वो अपने आराध्य देव से लड़ पड़े, ऐसी बातें करें, लेकिन सख्य भक्ति में ये सब चलता है। ईश्वर पतित पावन है तो मानो उसके पापों का हरण करना भी ज़रूरी है, ज़बरदस्ती है, करना होगा, वरना नंगा करने की हद तक पहुंच जाता है भक्त। ऐसे साधिकार चुनौती पुष्टि मार्ग का भक्त ही दे सकता है, क्योंकि जब भक्ति पुष्ट है तो अनावश्यक औपचारिकता की आवश्यकता ही नहीं।
और सूरदास तो पुष्टि मार्ग के जहाज कहे जाते थे। तो मैं समझती हूँ कि मैं ये पद समझाने में सफल हुई। धन्यवाद। आजू हों एक एक करी टरी हों, कै तुम ही कै हम ही माधो, अपने भरोसे लरी हों पतित सात पीढ़नी को, पतिते हुए निस्तरी हों। अब हों उघरी नाच्यो चाहत हों, तुम्हें बिरद बिन करी हों। कत अपनी परतीति नसावत, मैं पायो हरि हीरा। सूर पतित तब ही उठे, പ്രഭു ജബ് ഹസി ദേഹോ ബീര. ഭക്തനായ കവി സൂർദാസിൻ്റെ ഒരു സഖ്യഭക്തി, സഖാക്കളെ പോലെ ഈശ്വരനെ ആരാധിക്കുന്ന ഒരു പദമാണ് നമ്മളിന്ന് എടുക്കാൻ പോകുന്നത്. ഭക്തി തന്നെ പലതരത്തിലുണ്ട്. ഇപ്പം നമ്മൾ ദാസ്യഭക്തിയുണ്ട്. ദാസ്യഭക്തിയിൽ ഈശ്വരനൊരു വളരെ ഉയർന്ന ഒരു ലെവലിൽ നിൽക്കുകയും ഭക്തൻ വളരെ താഴ്ന്ന ഒരു ദാസനെ പോലെ ആരാധിക്കുകയും ചെയ്യുന്നു. ഇത് സഖ്യഭക്തിയിൽ സഖാക്കളെ പോലാണ്, അങ്ങ് കൂട്ടുകാരെ പോലാണ്. അപ്പം സുഹൃത്തുക്കളുടെ ഇടയ്ക്ക് എത്ര വേണേലും നമുക്ക് അധികാരം എടുക്കാം, എന്ത് വേണേലും പറയാം. അങ്ങനത്തെ ഒരു രീതിയിലുള്ള ഒരു പദമാണിവിടെ നമ്മളിന്ന് ആസ്വദിക്കാൻ പോകുന്നത്. ആജു ഹോ ഏക് ഏക് കരി ടരി ഹോ. അപ്പോൾ ഇവിടെ ഭക്തൻ പറയുന്നത്, ഇന്ന് ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ചാണ് വന്നിരിക്കുന്നത്. ഏക് ഏക് കരി ടരി ഹോ, ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ച് ഇന്ന് എനിക്കൊരു തീരുമാനം അറിയണം. मैं ये देखने आया हूँ, എൻ്റെ കാര്യത്തിൽ എന്ത് തീരുമാനമാണ് എടുക്കുന്നതെന്ന് അറിയാനാണ് ഞാൻ വന്നിരിക്കുന്നത്. കേ തും ഹി കേ അം ഹി മാധോ. അതിൽ മാധവ് ഇപ്പം സൂർദാസിൻ്റെ ആരാധ്യദേവൻ കൃഷ്ണനാണ്. മാധവനോട് പറയാണ്, എന്നെ വേണേൽ തള്ളിക്കളഞ്ഞേരെ. കേ തും ഹി, താങ്കൾക്ക് വേണേൽ എന്നെ തള്ളിക്കളയാം. കേ ഹം ഹി മാധോ, ഒരു പക്ഷേ എനിക്ക് എൻ്റെ ഈ പാപങ്ങളിൽ നിന്ന് മുക്തി നേടാം. രണ്ടായാലും അപ്നേ ഭരോസേ ലരി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പേരിൽ, ഭരോസേ വിശ്വാസം, ലറി ഹോ വഴക്കിടാൻ വരിക. ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ മേലിൽ വിശ്വാസം അർപ്പിച്ച് ഞാൻ യുദ്ധം ചെയ്യാൻ വന്നിരിക്കുകയാണ്, ഞാൻ വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുകയാണ് നിൻ്റെ അടുത്ത്. മാധവ്, നീ വേണേ എന്ത് വേണേ ചെയ്തേരെ, എന്നെ വേണേ തള്ളിക്കളയുവോ, എന്നെ എൻ്റെ പാപങ്ങളിൽ നിന്ന് മുക്തി നേടിക്കുവോ, എനിക്ക് മോക്ഷം തരുവോ, എന്ത് വേണമെങ്കിലും ചെയ്തേരെ. ലേക്കിൻ ആജു ഹോ ഏക് ഏക് കരി ഹോ, ഇന്ന് ഞാൻ രണ്ടിൽ ഒന്ന് അറിയണം എനിക്ക്. ഇന്ന് ഞാൻ രണ്ടും കൽപ്പിച്ച് വന്നിരിക്കുകയാണ്. ഞാൻ പിന്നെ എങ്ങനെയാണ് വന്നിരിക്കുന്നത്? മാധവ്, അപ്നേ ഭരോസേ ലരി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പുറത്താണ് ഇന്ന് നിൻ്റെ അടുത്ത് വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുന്നത്. പിന്നീട് ഭക്തൻ പറയാണ്, ഹോ പതിത് സാത്ത് പീഡനി കോ, ഞാൻ സ്വീകരിക്കുന്നു, ഞാൻ പാപിയാണ്. ഞാൻ മാത്രമല്ല, എൻ്റെ 7 തലമുറ പിന്നോട്ട് നോക്കിയാൽ, എന്നുവെച്ചാൽ മനുഷ്യരാശി തുടങ്ങിയപ്പം തൊട്ട് മനുഷ്യൻ പാപം ചെയ്യും, ദുഷ്കർമ്മങ്ങൾ ചെയ്യും. പക്ഷേ ഞാനത് അംഗീകരിക്കുന്നു. ഹോ പതിത് സാത്ത് പീഡിനി കോ, പതിത്തേ ഹുവേ നിസ്തരി ഹോ. പക്ഷേ നിനക്കൊരു പേരുണ്ടല്ലോ, നിനക്കൊരു പാപികളെ പാപത്തിൽ നിന്ന് മോചിപ്പിക്കണമെന്ന ഒരു പേര് നിനക്കുണ്ടല്ലോ, പതിത്ത പാവൻ എന്ന് പറഞ്ഞ്. അപ്പോൾ അത് ഉള്ളത് കാരണമാണ് ഞാൻ ഇത്രയും പൂർവജർ, എൻ്റെ പൂർവികരെല്ലാം പാപം ചെയ്തു, ഞാനും പാപം ചെയ്തു. എന്നാലും എനിക്ക് നിൻ്റെ അതിൽ വിശ്വാസമുണ്ട്. കാരണം നീ പാപികളെ തൻ്റെ പാപത്തിൽ നിന്ന് മോചിപ്പിക്കുമെന്ന് എനിക്കറിയാം. നിസ്തരിഹോ എന്ന് വെച്ചാൽ അതിൽ നിന്ന് കരകയറ്റുക. അപ്പോൾ പാപികളെ കരകയറ്റുമെന്ന് എനിക്കറിയാം. അതുകൊണ്ട് തന്നെ 7 പീഢികൾ ഞാൻ പാപം ചെയ്തിട്ടുള്ളതാണെങ്കിലും ഞാനിപ്പം നിൻ്റെ മുന്നിൽ വന്നിരിക്കുന്നത്. അല്പം കഴിഞ്ഞ് ഈ ഭക്തൻ കുറച്ചുകൂടെ സ്വാതന്ത്ര്യം എടുത്തിട്ട്, അപ്പോൾ ഈ സഖ്യഭക്തിയിൽ അങ്ങനെയുള്ളതാണ്, ഒരു ഫോർമാലിറ്റി ഇല്ല, ഒരു ഔപചാരികതയില്ല. തൻ്റെ സുഹൃത്തിനോട് കാര്യം പറയാൻ വന്നിരിക്കുകയാണ്. സുഹൃത്തിനോട് വഴക്കിടുന്ന പോലാണ് തൻ്റെ കൃഷ്ണനോട് സൂർദാസ് വഴക്കിടുന്നത്. ഒരു നിമിഷം കഴിഞ്ഞ് അദ്ദേഹം പറയാണ്, അബ് ഹോ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത് ഹോ, ഇപ്പം ഞാൻ ഇനി എല്ലാം തുറന്നങ്ങ് പറയാൻ പോവുക. എനിക്കിനി മറയ്ക്കാനൊന്നുമില്ല. ഞാൻ ഉഘർന എന്ന് വെച്ചാൽ തുറന്ന് കാട്ടുക, നങ്കാഹോന,
ഞാൻ എല്ലാം തുറന്നു പറയാൻ പോവാം, പച്ചയായ സത്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ തുറന്നു പറയാൻ പോവാം. തുംഹേ ബിരദ് ബിന് കരി ഹോ, ഞാൻ അങ്ങനെ പച്ചയായ സത്യങ്ങൾ തുറന്നു പറഞ്ഞാൽ തുംഹേ ബിരദ് ബിന് കരി ഹോ, നിനക്ക് നീ ഒരു വലിയ പാപികളെ മോചിപ്പിക്കുന്ന ഒരാളാണെന്നുള്ളൊരു പേരുണ്ടല്ലോ, അതില്ലാതാവും. നിനക്ക് എന്തൊക്കെ റെസ്പെക്റ്റ് കിട്ടുന്നോ, കാരണം പതിത പാവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ വലിയൊരു സംഭവമാണ്, എല്ലാവർക്കും നടക്കാത്ത കാര്യമാണ്. പാപങ്ങളിൽ നിന്ന് മോചിച്ച് മോക്ഷം തരാൻ കഴിവുള്ള ഒരാളെന്നുള്ളൊരു പേര് നിനക്ക് കിട്ടിയിട്ടുണ്ടല്ലോ, അത് ഞാൻ എല്ലാം തുറന്നു കാട്ടിയാൽ ഒരുപക്ഷെ ഇല്ലാതാവും. അബഹോ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത്തോ, നച്ചന ചാന വെച്ചാൽ ഞാൻ നൃത്തം ചെയ്യാൻ, എനിക്കെല്ലാം തുറന്ന് പറഞ്ഞ് നൃത്തം ചെയ്യാൻ ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാ സത്യങ്ങളും ഒരു മറയില്ലാതെ, മറ കൂടാതെ ഞാൻ നൃത്തം ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാം തുറന്നു പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. തുമേ ബിരദ് ബിന് കരിഹു, പക്ഷെ അങ്ങനെ ചെയ്യുമ്പം സംഭവിക്കുന്നത് നിൻ്റെ ഒരു വലിയ പേരുണ്ടല്ലോ അത് നഷ്ടപ്പെടും. നീ ഇപ്പം വലിയ പതിത്ത പാവന എന്ന് പറഞ്ഞിരിക്കുന്നുണ്ടല്ലോ, അത് നഷ്ടപ്പെടും. അപ്പോൾ ഇവിടെ ഭക്തൻ വന്ന് രണ്ടും കൽപ്പിച്ച് ആജു ഹോ ഏകേ കരി ടരി ഹോ, ഇന്നെനിക്ക് രണ്ടിലൊന്നറിയണം, എന്നെ വേണേ തിരസ്കരിച്ചോ എന്നെ വേണേ സ്വീകരിച്ചോ, പക്ഷേ എന്തായാലും അപ്പനെ ഭരോസേ ലറി ഹോ, ഞാൻ എൻ്റെ വിശ്വാസത്തിൻ്റെ പുറത്താണ് നിൻ്റെ അടുത്ത് വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുന്നത്. ഞാൻ സമ്മതിക്കുന്നു മേ പതിത്ത് സാത്ത് പീഡിന് ഹോ, ഞാൻ 7 പീഡികളിൻ്റെ പൂർവജർ ഇങ്ങനെ പാപികളാണെന്ന് ഞാൻ സമ്മതിക്കുന്നു. പക്ഷേ അതുപോലെ തന്നെ പാപികളെ പുനരുദ്ധരിപ്പിക്കാനുള്ള കഴിവും നിനക്കുണ്ടല്ലോ. ഇനി ഇതെല്ലാം എനിക്ക് ചെയ്തു തന്നില്ല എങ്കിൽ മേ ഉഘരി നച്ചയോ ചാഹത്തോ, ഞാൻ എല്ലാം തുറന്ന് നൃത്തം ചെയ്യും എന്ന് വെച്ചാൽ ഞാൻ എല്ലാം തുറന്ന് കാട്ടും, സത്യങ്ങളെല്ലാം ഞാൻ തുറന്നു കാട്ടും. തുമേ ബിരദ് ബിന് കരിഹോ, അപ്പോൾ സംഭവിക്കുന്നത് എന്താണ്, പതിത പാവൻ എന്നുള്ള ഒരു വിശേഷണം നിനക്കുള്ളത് അത് നഷ്ടപ്പെടും. കത്ത് അപ്പനി പരത്തീത്തി നസാവത്ത്, എന്തിനാണ് നിൻ്റെ ഉള്ള പേര് ഇല്ലാതാക്കുന്നത്, നസാവത്ത് നഷ്ടപ്പെടുത്തുക. കത്ത് അപ്പനി പരത്തീത്തി നസാവത്ത് മേ പായോ ഹരിഹീര, എനിക്കറിയാം. പിന്നെ അവസാനം ഒരു ഇതും നടക്കുന്നില്ല എന്ന് പറയുമ്പോൾ സ്വയം അങ്ങ് പറയുവാണ്, എനിക്കറിയാം എനിക്ക് ഹരിയുടെ രൂപത്തിൽ വാസ്തവത്തിൽ രത്നമാണ് കിട്ടിയിരിക്കുന്നത്, ഹീര ഡയമണ്ടാണ് കിട്ടിയിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ എനിക്ക് വിശ്വാസമുണ്ട് എൻ്റെ കയ്യിൽ ഇരിക്കുന്നത്, എൻ്റെ സുഹൃത്ത് ആക്ച്വലി ഒരു ഹീരയാണ്, ഹരിയാണ്, അത് ഹീര പോലെയാണ്, അമൂല്യമായ വസ്തുവാണ്. അപ്പോൾ എനിക്കറിയാം ഇത് നേടിയെടുക്കാൻ എനിക്ക് പറ്റും, ആ വിശ്വാസം ഉള്ളതുകൊണ്ടാണ് ഞാൻ നിൻ്റെ അടുത്ത് ഇങ്ങനെ വരുന്നത്. സൂർ പതിത് തബ്ഹി ഉഠഹേ പ്രഭു ജബ് ഹസി ദേഹോ ബീര, സൂർ പറയാണ്, ഭക്തൻ പറയുന്നു, ഈ പതിത്ത് ഈ പാപി നിൻ്റെ അടുത്തുനിന്ന് തബ്ഹി ഉഠേഹേ, എപ്പോഴാണ് നിൻ്റെ അടുത്തുനിന്ന് എണ്ണീക്കുന്നത്, ഞാൻ ഈ ശാഠ്യം പിടിച്ച് നിൻ്റെ മുമ്പിൽ ഇവിടെ ഇരിക്കാൻ പോവാണ്, എനിക്കിത് നേടുന്നവരെ ഞാൻ ഇവിടെ ഇരിക്കും, ഞാനിന്ന് രണ്ടും കൽപ്പിച്ച് വന്നിരിക്കുകയാണ്. സൂർ പതിത് തബ്ഹി ഉഠഹേ, ഞാൻ തബ് ഉഠൂങ്ക, ഞാൻ എപ്പോഴാണ് ഇവിടെ നിന്ന് എണ്ണീക്കുന്നത്, പ്രഭു ജബ് ഹസി ദേഹോ ബീര, പ്രഭു ചിരിച്ചുകൊണ്ട് എനിക്ക് ബീര തന്നാൽ, ജബ് ദോഗെ ദേഹോ ദേന, ബീര എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത് പാനാണ്, പാൻ നമ്മൾ ഈ മുറുക്കാൻ, നോർത്ത് ഇന്ത്യയിലെല്ലാം ഈ നല്ല അവസരങ്ങളിൽ വിവാഹം അങ്ങനത്തെ അവസരങ്ങളിൽ താളത്തിലിങ്ങനെ മുറുക്കാനും കൊണ്ട് എല്ലാവർക്കും കൊടുക്കും, വളരെ റെസ്പെക്റ്റോടെ കൊടുക്കുന്നൊരു സാധനമാണ്. അതിൽ മിഠാ പാനും ഉണ്ട്, മധുരം ഉള്ളതുകൊണ്ട്, നമ്മളിപ്പോൾ ഈ വെറ്റില ചവയ്ക്കുന്ന ഒക്കെ കയ്പുള്ളതല്ല അല്ലാതെ ഉണ്ട്, അത് നല്ല അവസരങ്ങളിലൊക്കെ കൊടുക്കും. ഇവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്നത് പ്രഭുവിൽ നിന്ന് എനിക്ക് പ്രസാദം, സന്തോഷിച്ച് ചിരിച്ച് എനിക്ക് പ്രസാദം തരുന്നവരെ ഞാൻ ഇവിടുന്ന് മാറൂലാന്ന്. ഇവിടെ ബീര അതാണ് മെയിൻ ചെയ്യുന്നത്. സൂർ പതിത തബ്ഹി ഉഠഹേ, സൂർദാസ് പറയുന്നത് പതിതനായ ഞാൻ ഇതിൻ്റെ നിൻ്റെ മുമ്പിൽ നിന്ന് ഞാൻ എപ്പോഴാണ് പോകുന്നത്, ജബ് പ്രഭു ഹസി ദേഹോ ബീര, എനിക്ക് ചിരിച്ചുകൊണ്ട് നീ പ്രസാദം തരുമ്പോൾ മാത്രമേ ഞാൻ ഇവിടുന്ന് എണീറ്റ് പോവുള്ളൂ. പദത്തിൽ സൂർദാസിൻ്റെ സഖ്യഭാവത്തിലുള്ള ഒരു ഭക്തിയാണ്, വളരെയധികം അധികാരത്തോടുകൂടി തൻ്റെ ആരാധ്യദേവനായ കൃഷ്ണൻ്റെ അടുത്ത് വന്ന് വഴക്കിടുന്ന ഒരു ഭക്തൻ്റെ രൂപമാണ് നമ്മൾ ഈ പദത്തിൽ കാണുന്നത്. അപ്പോൾ അവിടെ ഒരു മറയുമില്ല, സുഹൃത്താണ്, ഈശ്വരൻ സുഹൃത്താണ്, സഖ്യഭാവമാണ്. അന്നത്തെ കാലത്തെ കവികളിൽ, പുഷ്ടിമാർഗീയ കവികളിലെല്ലാം ഈ സഖ്യഭക്തിയുണ്ട്. അപ്പോൾ അവിടെ ഒരു സഖാവിൻ്റെ അടുത്ത് പറയുന്ന പോലെ, ഒരു സുഹൃത്തിൻ്റെ അടുത്ത് പറയുന്ന പോലെ സ്വാതന്ത്ര്യം എടുക്കാൻ പറ്റും ഭക്തന്. അതുകൊണ്ടാണ് ഇത്രയും ധൈര്യത്തിൽ വന്ന് ഞാൻ നിൻ്റെ മുമ്പിൽ വഴക്കിടാൻ വന്നിരിക്കുകയാണ്, ഞാൻ ഇവിടുന്ന് മാറത്തില്ല, ശാഠ്യം പിടിച്ചുകൊണ്ട് മോക്ഷം കൂട്ടാൻ പറ്റുന്ന സുഹൃത്തുക്കളുടെ അടുത്തുനിന്നേ നമുക്ക് പറ്റുള്ളൂ. അപ്പോൾ ആ ഒരു സ്വാതന്ത്ര്യം ഇവിടെ ഈ പദത്തിൽ ഭക്തൻ എടുക്കുന്നുണ്ട്, അതാണ് ഇവിടെ സൂർദാസ് കാണിക്കുന്നത്.
അപ്പോൾ ഇതിൻ്റെ മീനിങ്സ് ആക്ച്വലി ബ്രജഭാഷയിലായത് കാരണം അല്പം ബുദ്ധിമുട്ടായിരുന്നു ഇതിൻ്റെ എക്സാക്റ്റ് മീനിങ് കണ്ടുപിടിച്ചെടുക്കാൻ തന്നെ. യൂഷ്വലി സൂരദാസിൻ്റെ കോമൺ പദങ്ങൾ ഒന്നുമല്ല, നിങ്ങളുടെ പോർഷൻസിൽ 3 എണ്ണവും വളരെ ഡിഫിക്കൽട്ട് ലെവലിലായിരുന്നു. അപ്പം ട്രൈ ചെയ്തിട്ടുണ്ട് മാക്സിമം, പ്രത്യേകിച്ച് ബ്രജഭാഷയിലായത് കാരണം നിങ്ങൾക്ക് ഇതിൻ്റെ അർത്ഥം മനസ്സിലായി കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി. वैसे सगुण और निर्गुण भक्त दोनों ही उपासना भेद से वैष्णव हैं। निर्गुण भक्त जहाँ नारायण की उपासना करता है, वहाँ सगुण भक्त विष्णु के लीला अवतारों की उपासना। सूरदास जी की भक्ति भावना से ओतप्रोत एक पद का आस्वादन आज हम करेंगे। वैसे जब भी सूरदास जी की भक्ति भावना की चर्चा होती है तो एक अहम प्रश्न स्वाभाविक रूप से उठता है कि सूरदास भक्त अधिक थे या कवि। सूरदास जी के काव्य का प्रेरक भाव
वास्तव में भक्ति ही है। वे पहले भक्त हैं और प्रसंगानुसार विभिन्न भावों का चित्रण करते हैं, किंतु उनकी भक्ति भावना का रूप सर्वत्र अक्षुण्ण रहता है। हाँ, उन्होंने भक्ति को सुगम और सर्वजन सुलभ बनाने के लिए वात्सल्य और माधुर्य भाव का ज़्यादा वर्णन किया है, लेकिन उनके काव्य में मूल रूप से भक्ति ही निहित है। वैसे हम अक्सर सूरदास जी के वात्सल्य एवं माधुर्य रसपूर्ण पदों से ही परिचित हैं। वात्सल्य रसपूर्ण पदों में कृष्ण की बाल लीलाओं का मनोरम वर्णन उन्होंने किया है और माधुर्य भाव में राधा और कृष्ण की प्रेममयी लीलाओं का वर्णन किया है, गोपिकाओं के विरह का वर्णन किया है। लेकिन सच तो यह है कि भक्ति के दार्शनिक स्वरूप की ओर भी सूरदास जी का ध्यान बराबर बना रहा। सिद्धांत पक्ष की स्थापना में उन्होंने वल्लभाचार्य के शुद्धाद्वैत का ध्यान रखा और ब्रह्म, जीव आदि का वर्णन करते समय सूक्ष्म बातों का भी यथास्थान उल्लेख किया है। इतना ही नहीं, ईश्वर, माया, जीव, काल, सृष्टि, रचना आदि का विशद वर्णन करके उन्होंने अपने भक्ति सिद्धांतों को पुष्ट और परिपूर्ण बनाया, जहाँ गहन दार्शनिकता आ गई है। और उसी गहन दार्शनिकता का उत्तम उदाहरण है विनय भक्ति पूर्ण उनका ये पद। नरते जन्म पाई कह कीनो, उदर भरियो कूकर सूकर लो, प्रभु को नाम न लीनो। श्री भागवत सुनी नहीं श्रवण नहीं, गुरु गोविंद नहीं चीनो। भाव भक्ति कछु हृदय न उपजी, मन विषया में दीनो। झूठो सुब अपनो करी जानियो, परस प्रिया के भीनी। अघ को मेरु बढ़ाई अधम तू, अंत भयो बलहीनो। लख 84 जोनी भरमी के फिरी, वाही मन दीनो। सूरदास भगवंत भजन बिनु, ज्यों अंजलि जल छीनो। प्रस्तुत पद में सूरदास जी काफ़ी खिन्न होते हैं, शुद्ध दिखाई देते हैं। श्रीमद् भागवत सगुण भक्ति का आधार ग्रंथ है और कवि सूरदास जी इस बात से काफ़ी शुद्ध और खिन्न होते हैं जब वो देखते हैं कि मानव भक्ति भावना में लीन न होकर माया मोह के बंधन में फंसता जा रहा है। कवि मनुष्यों से सवाल करते हैं इस पद में कि इस जन्म में तूने आखिर कौन सा शुभ कार्य किया। अच्छा, यहाँ इस पद की ओर जाने से पहले एक बात कह देना उचित होगा। यहाँ जन्म, मरण और मोक्ष की बात उठाई गई है और हिंदू फिलॉसफी के अनुसार मोक्ष का वास्तविक अर्थ जन्म मरण के चक्र से मुक्त होना है। हिंदू धर्मशास्त्रों पुराणों के अनुसार इस सुंदर विश्व में छोटे बड़े कुल मिलाकर 84 लाख दैट इज़ 84 लैक्स योनियाँ बताई गई हैं। यहाँ योनि का अर्थ स्पीशीज से है, अर्थात विभिन्न जातियों से है। जैसे उसमें पेड़ पौधे आते हैं, जीवाणु, पशु जाति, फिर मनुष्य जाति, ये जो अमीबा, बैक्टीरिया, जल में रहने वाले प्राणी, ये सभी स्पीशीज़ के अंतर्गत आते हैं। हिंदू धर्म के अनुसार इन 84 लाख योनियों में जन्म लेते रहने को ही जन्म मरण का चक्र कहा गया है। आत्मा अजर एवं अमर होती है और इसी कारण मृत्यु के पश्चात वो एक दूसरे योनि में दूसरा शरीर धारण करती है। जो भी इस जन्म मरण के चक्र से छूट जाता है, अर्थात जो अपनी 84 लाख योनियों की गणनाओं को पूर्ण कर लेता है, उसे आगे किसी अन्य योनि में जन्म लेने की आवश्यकता नहीं होती और उसे ही हिंदू धर्म में मोक्ष की प्राप्ति कहा जाता है। अच्छा, तो मानव योनि को 84 लाख योनियों में सबसे उत्तम माना गया है। मनुष्य योनि अर्थात मनुष्य जाति, ह्यूमन स्पीशीज़,
में जन्म लेने पर इंसान को शुभ कर्म करना चाहिए। कहा जाता है जो अच्छे कर्म करते हैं उन्हें ही मानव जीवन मिलता है। तो सूरदास जी सभी मानवों को इस मानव जन्म की अहमियत बताते हुए उनसे कहते हैं कि बाकी सभी जातियों से मानव जाति सबसे श्रेष्ठ है, लेकिन जब मानव ईश्वरीय ज्ञान प्राप्त न करता हो तो उससे क्या फ़ायदा। जब इतना श्रेष्ठ जन्म मिला है तो कर्म भी श्रेष्ठतर होना चाहिए, वरना क्या फ़ायदा। तो यही इस पद में निहित अहम बात है। तो चलिए हम इस पद की ओर जाते हैं। भक्त कवि सूरदास काफ़ी क्रुद्ध होकर पूछते हैं इस पद में, नरते जन्म पाई कह कीनो। हे मनुष्य, तूने इतनी उत्तम जाति में जन्म लिया है, मतलब नर के रूप में तुमने जन्म लिया है, और वास्तव में तुमने क्या किया इस जन्म में। इस नर के जन्म को पाकर तुमने कौन सा बड़ा कार्य किया, इतना श्रेष्ठ जन्म तुमने पाया है। नरते जन्म पाई कह कीनो, एक प्रश्न पूछते हैं कि नर का जन्म पाकर, नर जाति में, इतने श्रेष्ठ जाति में जन्म पाकर आखिर हे मनुष्य तुमने किया क्या, तुमने क्या किया ज़्यादा से ज़्यादा। उदर भरयो, तुमने अपना पेट भरा, पेट भरने में लगे हुए थे। मतलब जो आपका जो फिजिकल एक्सिस्टेंस होता है, आपको जस्ट भौतिक जगत से ही आपको संबंध है। उदर भरयो, पेट का भरना। कूकर सूकर लो, और देखिए इतना क्रोध होते हैं सूरदास, वे कहते हैं जैसे कुकर और सूकर पेट भरते हैं। कुकर मतलब जो कुत्ते होते हैं, और सूकर जो सुअर होते हैं। दोनों को सिर्फ खाने की चिंता पड़ी रहती है, कुत्तों को और सुअरों को। उन्हें और किसी बात की चिंता नहीं है कि ईश्वर का नाम स्मरण करें, भजन करें, या फिर ईश्वर के प्रति अपना आराधना दिखाएं। उनको तो बस अपना खाने के मतलब रहता है, खाने से ही मतलब रहता है, पेट भरने से ही मतलब रहता है। तो मानव, तूने भी नर का जन्म पाकर क्या किया, कौन सा बड़ा कार्य किया। तूने भी तो वही किया जो कुत्ते और सुअर करते हैं। उदर भरयो, केवल पेट की चिंता सताए रहती है तुम्हें। प्रभु को नाम न लीनो, अरे प्रभु का नाम तो कभी नहीं लिया। मानव जाति की एक विशेषता है कि उसमें सोचने की शक्ति ईश्वर ने दी है, तो वो सोच सकता है। तो प्रभु का नाम तुमने क्यों नहीं लिया। प्रभु का नाम तो कभी नहीं लिया। बस उदर भरयो कुकर सूकर लो, कुकर और सूकर के समान, कुत्ते और सुअर के समान केवल अपना पेट भरते गए। नरते जन्म पाई कह कीन्हो, नर का जन्म पाकर आखिर तुमने क्या किया। कवि फिर कहते हैं, हे मनुष्य, तूने श्री भागवत सुनी नहीं, श्रवणनी ही, न ही तूने श्रीमद् भागवत को सुनने अथवा उसे ग्रहण करने की कोशिश की है। श्रवणनी मतलब नहीं सुनना, तूने अपने कानों से श्रीमद् भागवत को न ही सुना है, न ही उसे समझने की कोशिश की है। और गुरु गोविंद नहीं चीनो, अरे तुमने गुरु और गोविंद दोनों को नहीं चीनो। चीनो मतलब पहचानना, गुरु को नहीं पहचाना। गुरु ही तुम्हें अंधकार रूपी अज्ञानता से प्रकाश रूपी ज्ञान की ओर ले जाता है, और तुमने गुरु को ना पहचाना और गोविंद को भी नहीं पहचाना। जब गुरु को पहचानोगे तभी तो ईश्वर के बारे में गुरु ज्ञान देंगे। तुमने ईश्वर को भी नहीं पहचाना। श्री भागवत सुनी नहीं, श्रवणनी ही, गुरु गोविंद नहीं चीनो, गुरु और गोविंद दोनों को ही नहीं चीनो, नहीं चीनना, नहीं पहचानना। भाव भक्ति कछु हृदय न उपजो, भाव और भक्ति जो तुम्हारे अंदर होनी चाहिए ईश्वर के प्रति, वो तो तुम्हारे हृदय में बिल्कुल नहीं उपजी। मतलब तुम्हारे हृदय के अंदर भाव और भक्ति का उदय होना चाहिए। तुम मानव हो, तुम सभी जातियों से श्रेष्ठ हो, नर का जन्म पाया है, और यहाँ तो तुम क्या कर रहे हो, उदर भरे हो कुकर सूकर, बस पेट भरने में लगे हो। प्रभु को नाम न लीनो, प्रभु का नाम नहीं ले रहे हो, और ना ही श्रीमद् भागवत सुन रहे हो, और ना ही गुरु और गोविंद को पहचानते हो। भक्ति की भावना तुम्हारे हृदय में उपजी ही नहीं। भाव भक्ति कछु हृदय न उपजी। मन विषया में दीनो, कैसे उपजेगी। तुम्हारा मन विषया में दीनो, दीनो मतलब लग जाना, रम जाना।
तुम्हारा मन तो विषयों में लगा हुआ है। विषय मतलब जो है ना, जो ज्ञानेंद्रियों से के विषयों के रूप में जो रस गंध आदि की जानकारी हमें मिलती है। हमारे शरीर की जो ज्ञानेंद्रियां हैं, जो वातावरण में हो रहे परिवर्तनों को ग्रहण करने वाले जो अंग हैं हमारे शरीर के, उसे हम ज्ञानेंद्रिय कहते हैं। और उन ज्ञानेंद्रियों में सबसे प्रमुख है आँख, कान, नाक, जीभ और त्वचा, सेंस ऑर्गन्स में जो प्रमुख हैं। और इसमें क्या है, आँख से हम देखते हैं, लेकिन तुम देख कुछ और रहे हो, तुम माया जाल में फंसे हुए हो। तुम जो ना देखना चाहिए वो तुम्हारी आँखें देख रही है, जो नहीं सुनना चाहिए वो तुम्हारे कान सुन रहे हैं, और तुम्हारे नाक, तुम्हारे जीभ, तुम्हारी त्वचा केवल तुम्हारी जीभ केवल खाने पर रमी हुई है, भोजन का स्वाद का तुम आस्वादन करते हो, और तुम्हारी नाक भी वही सूंघ रही है जो तुम्हें नहीं सूंघना चाहिए। मतलब तुम्हारा मन विषयों में दीनो है। दीनो मतलब विषयों में लिप्त हो गया है। भाव भक्ति कछु हृदय न उपजी, मन विषया में दीनो। तो यहाँ सूरदास जी एकदम से क्रुद्ध होकर मानव जाति पर गुस्सा होकर कहते हैं, नर ते जन्म पाई कह कीनो। नर का जन्म पाकर क्या किया तुमने? उदर भरयो कुकर सूकर लो, प्रभु को नाम न लीनो। बस केवल पेट भरा है, अपना उदर भरने में लगे हुए हो, ठीक वैसे ही जैसे कुत्ते और सुअर भरते हैं। प्रभु को नाम न लीनो, प्रभु का नाम तो कभी नहीं लिया। श्री भागवत सुनी नहीं श्रवण नहीं। अरे श्रीमद् भागवत जो सबसे पवित्र ग्रंथ है, उसे न सुना है और न गुरु गोविंद को पहचाना है। न तुम्हारे कोई गुरु हैं और न ही गुरु के द्वारा तुमने गोविंद को पहचाना। भाव भक्ति कछु हृदय न उपजो। अरे तुम्हारे हृदय में भाव और भक्ति कछु हृदय न उपजी, कुछ भी नहीं उपजा है। बस केवल मन विषयों में लिप्त है। मन विषया में दीनो, केवल विषयासक्ति में डूबे हुए हो। अब तुम्हारी रक्षा कौन कर सकता है? मानव। सूरदास जी फिर मनुष्य को धिक्कारते हुए कहते हैं, झूठो शुभ अपनो करी जानियो। जो भी झूठे सुख हैं तुमने उसे सबसे श्रेष्ठ समझकर, अपना समझकर तुम उसे निभाते जा रहे हो। जो भी झूठे सुख हैं, इस लौकिक जीवन की जो भी सुख तुम भोग रहे हो, उसे तुमने सच्चा समझ लिया है, लेकिन वास्तव में वो झूठे सुख हैं। परस प्रिया के भीनी। तुमने अपने प्रिया अथवा तुम्हारे प्रियतम के परस मतलब स्पर्श, अपने प्रियतम के स्पर्श से ही तुम काफ़ी भीनी हो गए। भीनी मतलब प्रसन्न। हमेशा अपने प्रियतम के साथ ही, प्रियतम के स्पर्श में ही तुम अपना सुख ढूंढने लगे। ये सब झूठा सुख है। ईश्वरीय ज्ञान तुमने कभी प्राप्त नहीं किया। केवल इस लौकिक जीवन के जो भी सुख साधन तुम्हें मिलते थे, जो भी सुख साधन तुम्हारे ज्ञानेंद्रियों को तृप्त करते थे, बस उसे ही तुमने सच्चा समझ लिया। झूठा शुभ अपनौ करी जानियो, परस प्रिया के भीनी। अपने प्रिया के परस, प्रिया के स्पर्श को तुमने सबसे उत्तम समझा। सबसे अधिक प्रसन्नता तुम्हें उस समय मिली जब तुम प्रिया के स्पर्श से आलिप्त हो। और ये सब तो वास्तव में झूठा सुख है। और इस प्रकार करते करते हे मानव, तुमने क्या कर दिया? अघ को मेरु बढ़ाई। तुम्हारे जो पाप हैं, तुम्हारे जो अघ हैं, पाप हैं, उसे तुमने मेरु के समान बढ़ा दिया। ये मेरु क्या है? सुमेरु पर्वत है ये। इसके लिए भी एक थोड़ा पृष्ठभूमि बताना होगा। धर्म ग्रंथों में, हिंदू धर्म ग्रंथों में सुमेरु पर्वत, जिसे मेरु पर्वत भी कहा जाता है, उसका जिक्र है। ये कैसे पर्वत के तौर पर मिलता है जो सोने के समान चमकीले रंग का है, और इसे एक अलौकिक पर्वत की संज्ञा दी गई है। इसे सृष्टि के रचयिता ब्रह्मा समेत समस्त देवी देवताओं का निवास स्थान भी बताया गया है, मेरु पर्वत। तो यहाँ तुमने, हे मनुष्य, तुमने तो अपने पापों को इतना बढ़ा दिया है कि तुम्हारे पापों को अगर एक साथ रख दें तो मेरु पर्वत की लंबाई और चौड़ाई तक हो गई तुम्हारे पाप। तो अघ को मेरु बढ़ाई, अधम तो इतना अधम है, तुमने अपने पाप को इतना अधिक कर दिया है। ज्ञानेंद्रियों में एकदम से
ज्ञानेंद्रियों की सुख प्राप्ति को ही सुख समझकर, झूठा सुख को ही सुख समझकर, अपने प्रिया के परस को ही, अपने प्रिया के स्पर्श को ही सबसे अलौकिक सुख समझकर, भाव भक्ति कुछ तेरे हृदय में ना उपजाकर, केवल मन के विषयों में दीनों, केवल मन के विषयों में लिप्त होकर, गुरु को और गोविंद को नहीं जानकर, श्रीमद् भागवत को नहीं सुनकर, केवल अपने उदर को भरकर, कुत्ते और सूअर की तरह तुमने प्रभु का नाम न लेकर, हे नर, तूने अपने पाप को, अघ को, अपने पाप को मेरु पर्वत के समान बढ़ा दिया है। तू तो इतना अधम निकला। अंत भयो बलहीनी, तुम्हारा अंत में तुम काफ़ी बलहीन हो जाओगे। अंत में अर्थात वृद्धावस्था में तू बलहीन हो गया, निर्बल हो गया। वृद्धावस्था एक ऐसी अवस्था है जब ज्ञानेंद्रियां तुम्हारा साथ नहीं देती। यौवन में तुम अपने इस पूरे संसार को जीतने लायक होते हो, लेकिन वृद्धावस्था में जब तुम्हारी सभी ज्ञानेंद्रियां अपना काम नहीं करती, तुम्हारा साथ छोड़ देती है, तब तुम काफ़ी बलहीन हो जाओगे, क्योंकि ईश्वर का ज्ञान, ईश्वर का नाम तुमने नहीं लिया। केवल विषयों की आसक्ति में घूमते रहे, केवल पेट की सोचते रहे, अपने आत्मज्ञान की बात नहीं सोची, तो तुम्हारा अंत हे मानव कैसा होगा? अंत भयो बलहीनी, तुम्हारा अंत काफ़ी बलहीन होगा। वृद्धावस्था में तुम्हें मानसिक शक्ति नहीं मिलेगी। 184 जोनी भरमी के, देखिए यहाँ जैसे मैंने पहले कहा 84 लाख योनि की बात हो रही है, जो हिंदू फिलॉसफी में माना जाता है। हिंदू धर्म के अनुसार 84 लाख योनियों में जन्म लेते रहने को ही हिंदू फिलॉसफी में जन्म मरण का चक्र कहा गया है। हिंदू धर्म में आत्मा को अजर एवं अमर माना जाता है, तो इसी कारण मृत्यु के पश्चात वो एक दूसरे योनि में दूसरा शरीर धारण करता है। तो जो भी इस जन्म मरण के चक्र से छूट जाता है, अर्थात जो अपना 84 लाख योनियों की गणनाओं को पूर्ण कर लेता है, उसे आगे किसी अन्य योनि में जन्म लेने की आवश्यकता नहीं होती, उसे मोक्ष की प्राप्ति होती है। लेकिन यहाँ सूरदास जी कहते हैं कि मनुष्य विषय की आसक्ति में इतना लिप्त है, माया के बंधन में इतना जकड़ गया है कि वो इन 84 लाख योनियों में घूमता ही रहता है। इसे मोक्ष की प्राप्ति कभी नहीं होगी। इन 84 लाख योनियों में, जातियों में सबसे श्रेष्ठ मानव जाति को माना गया है। और कवि ये आशा करते हैं कि जब नर ने, मानव जाति जो इन 84 लाख जातियों में सबसे श्रेष्ठ है, उसमें जन्म लिया है, तो उसे मोक्ष की प्राप्ति ज़रूर होनी चाहिए। लेकिन यहाँ क्या हो रहा है, ये मानव तो केवल विषयासक्ति में लिप्त हैं, और इसलिए इनकी जो आत्मा है वो इन 84 लाख योनियों में घूमते ही रहने के लिए अभिशप्त है। इन्हें कभी मोक्ष की प्राप्ति होने की कोई संभावना ही नहीं दिख रही है। 184 जोनी भरमी के, फिर वाही मन दीनो, फिर वहीं, वाही मीन्स उसी में, मन दीनो मन लगाया, तुम तो फिर उसी में मन लगाए बैठे हो। इन 84 लाख योनियों में घूमते रहने में ही तुम्हें मज़ा आ रहा है। अरे तुम्हें तो वक्त आ गया है कि इस जन्म मरण के चक्र से तुम छूट जाओ, अर्थात जो अपने 84 लाख योनियों की जो गणना है उसको पूर्ण कर लो और आगे निकलो, और उसमें तुम्हें किसी और अन्य योनि में जन्म लेने की आवश्यकता नहीं है। तुम्हें तो मोक्ष की प्राप्ति होनी चाहिए। लेकिन ये यहाँ क्या हो रहा है, 184 जोनी भरमी के, तुम तो ये 84 लाख योनियों में ही घूमते रहते हो। फिर वाही मन दीनो, तुम तो फिर उसी में मन लगाए हुए हो। सूरदास भगवंत भजन बिनु, ज्यों अंजलि जल छीनो। सूरदास जी कहते हैं भगवान के भजन के बिना, यहाँ देखिए ये सगुण भक्त कवि हमेशा ईश्वर का नाम स्मरण पर काफ़ी अहमियत देते थे। भगवान का नाम स्मरण, भजन करना उनके लिए काफ़ी इम्पॉर्टेंट था। तो वे कहते हैं सूरदास, भगवान के भजन के बिना तुम्हारी हालत वैसे ही होगी जैसे अंजलि से जल निकल जाता है। जैसे अंजलि मतलब जो हाथ होता है ना, उसके अंदर आप एक हाथ से अगर पानी को लेते हैं, आप कितना भी संभल कर रखें, धीरे धीरे वो पानी निकल जाता है अपनी अंगुलियों के बीच से। तो तुम्हारी अवस्था भी वैसे ही होगी। ईश्वर का भजन अगर नहीं करोगे
तो उस पानी के जैसे होगा, जो उंगली से कितना भी आप टाइट करके पकड़ें वो निकल जाता है। तो तुम हे मनुष्य तुम संभल जाओ, नहीं तो सूर कहते हैं कि ईश्वर के भजन के बिना तुम उसी प्रकार क्षीण हो जाओगे जिस प्रकार अंजलि में भरा जल क्षीण हो जाता है, कम होता जाता है। देखिए 84 लाख योनियों में घूमने के बाद मनुष्य का शरीर प्राप्त होता है, इसे व्यर्थ नहीं करना चाहिए। यही सूरदास जी कहते हैं। मनुष्य का जन्म अगर मिला है तो श्रेष्ठतम जाति में जब तुम पैदा हुए हो, तो इसमें ईश्वर के भजन करके तुम्हें मोक्ष प्राप्त करने का समय आ गया है। मोक्ष प्राप्ति की ओर तुम्हारा ध्यान जाना चाहिए, न कि विषयासक्ति की ओर। तो हम इसे एक बार फिर टोटली पूरे पद को एक साथ देखते हैं। नरते जन्म पाई कह कीन हो। सूरदास जी कहते हैं, हे मनुष्य तुमने नर का जन्म पाकर क्या किया आखिर? उदर भरयो कुकर सूकर लो। तुमने ज़्यादा से ज़्यादा क्या किया? अपना उदर भरा, अपना पेट भरा। कैसे भरा? कुत्ते और सुअर की तरह। कुकर कुत्ता, सूकर सुअर। प्रभु को नाम न लीनो, तुमने कभी प्रभु का नाम नहीं लिया। श्री भागवत सुनी नहीं, श्रवण नहीं, और न ही श्रीमद् भागवत को कभी सुनने की कोशिश की, उसे समझने की कोशिश की। गुरु गोविंद नहीं चीनो, अरे गुरु का सामीप्य भी तुमने नहीं लिया, और न ही गोविंद का ज्ञान भी तुमने प्राप्त किया। जब गुरु का सामीप्य ही नहीं है तो गोविंद रूपी ज्ञान के बारे में तुम्हें भला कौन बताएगा। भाव भक्ति कछु हृदय न उपजी, तुम्हारे हृदय में न भाव और न भक्ति कुछ भी नहीं उपजी, कुछ भी नहीं उगा। मन विषया में दीनो, मन केवल विषयों में लगा रहा, मतलब कि जो ज्ञानेंद्रियां हैं जो तुम्हें माया के बंधन में बांधती जाती हैं, बस उसी में तुम लगे रहे। तुम्हारे आँख, नाक, कान, जीभ, त्वचा सभी तुम्हें सुख प्रदान करने में लगे रहे। झूठो शुभ अपनौ करी जानियो, तुमने झूठे सुख को अपना समझ लिया है। परस प्रिया के भीनी, तुम्हें प्रिया के स्पर्श को, परस मतलब स्पर्श, तुम्हें अपने प्रियतम के स्पर्श में ही तुमने सबसे अधिक प्रसन्नता पाई। भीनी मतलब प्रसन्न होना। और ये सब करके मतलब कि प्रिया के स्पर्श में आपूरित होकर, झूठे सुखों में लिप्त होकर, भाव भक्ति हृदय में न लाकर, और मन को केवल माया बंधन में बांधकर, गुरु का सामीप्य न पाकर, भागवत न सुनकर, और केवल कुत्ते और सुअर की तरह पेट भरकर प्रभु का नाम न लेकर तुमने क्या किया? अघ को मेरु बढ़ाई अधम तू कितना अधम है कि तूने अपने अघ को, अघ मीन्स पाप, तुमने अपने पापों का मेरु इतना बढ़ा दिया, मतलब तुम्हारे पाप बढ़ बढ़कर एक पर्वत के समान, सुमेरु पर्वत के समान इतना विशाल हो गया कि अंत भयो बलहीनो, तुम्हारा अंत काफ़ी बलहीन होगा, तुम्हारी वृद्धावस्था तुम काफ़ी बलहीन होगी। लख 84 जोनी भरमी के फिरी बाही मन दीनो, अरे तुम 84 लाख योनियों में भ्रमण करते ही रहोगे। तुम्हारी जो आत्मा है कभी मोक्ष प्राप्त नहीं होने वाली, क्योंकि तुम 84 लाख योनियों में, 84 लाख जाति में, कभी चूहे के जन्म लोगे, कभी कीड़े मकोड़े के जन्म लोगे, तो इस प्रकार तुम 84 लाख योनियों में घूमते ही रहोगे। इन 84 लाख योनियों में सबसे श्रेष्ठ मानव जन्म तुमने जब पाया है, तो तुम्हें क्या चाहिए था कि ईश्वर का स्मरण करके तुम्हें मोक्ष प्राप्ति की ओर जाना चाहिए था। लेकिन नहीं, कुछ भी नहीं दिख रहा है। लक्षण तो ऐसे दिख रहे हैं कि तुम इस 84 लाख योनियों में ही घूमते रहोगे, भ्रम में फिरते रहोगे, भ्रमण करते रहोगे। वाही मन दीनो, उसी में, वाही उसी में तुम्हारा मन दीनो, मन लगेगा। सूरदास भगवंत भजन बिनु ज्यों अंजलि जल छीनो, अपने पद के अंत में कवि कहते हैं, सूरदास कहते हैं कि भगवंत के भजन के बिना उसी प्रकार तुम्हारा जीवन होगा जैसे अंजलि से जल निकलता जाता है, छूटता जाता है। तुम्हें वास्तविक मोक्ष की प्राप्ति, सुख कभी न होगी। जिस प्रकार तुम्हारे हाथ की अंजलि में पानी जितना भी आप कसकर बांधो उंगलियों के बीच से निकल ही जाएगा, उसी प्रकार तुम्हारा जीवन भी व्यर्थ हो जाएगा। आशा करती हूँ मैं इस दार्शनिक पद को समझाने में समर्थ हुई हूँ।
इसका मलयालम वर्जन भी आगे देखेंगे। ഭക്തകവി സൂർദാസിൻ്റെ ഒരു ഭക്തി പ്രാധാന്യമുള്ള ഒരു പദമാണ് ഇന്ന് നമ്മളെടുത്തത്. യൂഷ്വലി നമ്മൾ സൂർദാസിൻ്റെ വാത്സല്യരസം നിറഞ്ഞ പദങ്ങളാണ് കൂടുതലും കാണാറുള്ളത്, ആസ്വദിച്ചിട്ടുമുള്ളത്. അല്ലെ പിന്നെ മാധുര്യരസ്, കൃഷ്ണൻ്റെ പ്രേമലീലകൾ, അതൊക്കെയാണ് നമ്മൾ കൂടുതലും കണ്ടിട്ടുള്ളത്. പക്ഷേ അദ്ദേഹം വൈഷ്ണവ സമ്പ്രദായത്തിൽ വിശ്വസിക്കുന്നൊരു വ്യക്തിയായിരുന്നു. ശ്രീമദ് ഭാഗവതിൻ്റെ പാരായണം അദ്ദേഹത്തിനെ സംബന്ധിച്ച് വളരെ പ്രാധാന്യം നിറഞ്ഞായിരുന്നു. മനുഷ്യജന്മം എടുത്ത എല്ലാവരും ശ്രീമദ് ഭാഗവത് പാരായണം ചെയ്യണം എന്ന് വളരെ നിർബന്ധമുള്ളൊരു വ്യക്തിയായിരുന്നു സൂർദാസ്. അപ്പോൾ ഈ അന്നത്തെ കാലഘട്ടവും നമ്മൾ ഈ സൂർദാസ്, കബീർദാസ് എന്ന പോയറ്റ്സൊക്കെ നമ്മൾ ആസ്വദിക്കുമ്പോൾ, അവരുടെ പദങ്ങളൊക്കെ നമ്മൾ ആസ്വദിക്കുമ്പോൾ ആ ഒരു 15th സെഞ്ച്വറിയിലെ ഇന്ത്യ, 15th സെഞ്ച്വറി ഇന്ത്യയിലെ സാമൂഹിക പശ്ചാത്തലം, മുഗൾ ആക്രമണം, അപ്പം വളരെ ഭയം നിറഞ്ഞൊരു അന്തരീക്ഷം ഹിന്ദു സമൂഹത്തിൻ്റെ ഇടയിൽ. അപ്പോൾ അതിൻ്റെ ഇടയിൽ ഈ ഭക്തി അവർക്കൊരു ആശ്വാസമായിരുന്നു. ഈ ഭക്തി ആന്തോലൻ്റെയൊക്കെ ഉറവിടം അതാണ് സൂചിപ്പിക്കുന്നത്. ഈ പദവും അതുപോലെയാണ്. ഭക്തിയുടെ പ്രാധാന്യം, മനുഷ്യജന്മത്തിൻ്റെ പ്രാധാന്യം, പിന്നെ ഈ ഹിന്ദു ഫിലോസഫിനോട് സംബന്ധിച്ച് ചില കാര്യങ്ങൾ ഇതിൽ എടുത്തു പറയുന്നുണ്ട്. നമ്മളൊരു മനുഷ്യജന്മം എടുക്കുമ്പോൾ, നമ്മൾ മരിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ആത്മാവ് വേറെ പല യോനികളിലൂടെ പാസ് ചെയ്ത് പല ജന്മങ്ങൾ നമ്മൾ എടുക്കുന്നു എന്നാണ് ഹിന്ദു മതവിശ്വാസം. അപ്പം അങ്ങനെ നോക്കുമ്പോൾ അവർ ഒരു 84 lakhs സ്പീഷീസിലൂടെ പുനർജന്മം നമ്മൾ എടുക്കുന്നു എന്നാണ് അവർ വിശ്വസിക്കുന്നത്. ഇപ്പോൾ ഈ ഒറിജിൻ ഓഫ് സ്പീഷീസിനെ സംബന്ധിച്ച് ഓരോ മതവിഭാഗങ്ങൾക്കും ഓരോ വിശ്വാസമാണ്. ഇപ്പോൾ ഡാർവിൻ്റെ ഒറിജിൻ ഓഫ് സ്പീഷീസ് ഒരു വശത്ത് നിൽക്കുന്നു, ക്രിസ്ത്യൻ വിഭാഗത്തിലുള്ള വേറൊരു രീതിയിലുള്ള ഒറിജിൻ ഓഫ് സ്പീഷീസിനെ പറ്റി അവർ പറയുന്നു. അപ്പോൾ ഇതിൽ ഹിന്ദു ദർശൻ, ഹിന്ദു ഫിലോസഫി അനുസരിച്ച് മനുഷ്യജന്മം എല്ലാ സ്പീഷീസിനേക്കാളും ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമാണ്, നരജന്മം. അപ്പോൾ അതിൽ മനുഷ്യന് മറ്റ് ജീവജന്തുക്കളെക്കാളും ചിന്തിക്കാനുള്ള കഴിവ്, റീസണിങ് എന്നുള്ള കഴിവുണ്ട്. അപ്പോൾ അതുകൊണ്ട് തന്നെ മനുഷ്യജന്മം ശ്രേഷ്ഠമായ ജന്മം നേടുന്ന നരന് ഈശ്വരനെ ഭജിച്ചുകൊണ്ട് മോക്ഷപ്രാപ്തിയിലേക്ക് പോകണം. അതാണ് സൂർദാസ് പറയുന്നത്. പക്ഷേ സൂർദാസ് നോക്കുമ്പം ജനങ്ങൾ വളരെയധികം മോഹത്തിൽപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്, മായാവലയത്തിൽപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്, വിഷയാസക്തിയിൽപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. ഭക്ഷണത്തിനെ പറ്റി ചിന്തിക്കുന്നു, ശരീരത്തിൻ്റെ മറ്റ് സുഖങ്ങളെപ്പറ്റി ചിന്തിക്കുന്നു, ഈശ്വരനെ പറ്റി ചിന്തിക്കുന്നില്ല, ശ്രീമദ് ഭാഗവത് വായിക്കുന്നില്ല, ഗുരുവിൽ നിന്ന് അറിവ് നേടുന്നില്ല, ഗോവിന്ദ ആരാണെന്ന് അറിയുന്നില്ല. അപ്പോൾ അതിനെയെല്ലാം അവരെല്ലാവരെയും കുറ്റപ്പെടുത്തിക്കൊണ്ട് അവരെല്ലാവരും നന്നാവണം, അവരെല്ലാവരും മോക്ഷപ്രാപ്തിയിലെത്തണം. കാരണം നരജന്മം വളരെ ശ്രേഷ്ഠമായ ഒരു ജന്മമാണ്. അപ്പോൾ അതിൻ്റെ ഇമ്പോർട്ടൻസ് പറയുന്ന ഒരു പദമാണ് ഈ നമ്മൾ ഇന്ന് ആസ്വദിക്കാൻ പോകുന്ന ഭക്തി സംബന്ധമായ സൂർദാസിൻ്റെ പദം. നരത്തെ ജനമ പായി കഹ കീനോ, ഉദര ഭരയോ കൂക്കർ സൂക്കർ ലോ, प्रभु को नाम न लीनो, श्री भागवत सुनी नहीं श्रवण नहीं, गुरु गोविंद नहीं चीनो, भाव भक्ति कछु हृदय न उपजी, मन विषया में दीनो, झूठो सुब अपनो करी जान्यो, परस प्रिया के भीनी, अघ को मेरु बढ़ाई अधम तू, अंत भयो बलहीनो, लख 84 जोनी भरमी के फिरी वाही मन दीनो, सूरदास
ഭഗവന്ത് ഭജൻ ബിനു ജ്യോ അഞ്ജലി ജൽ ഛീനോ. നമുക്ക് പദത്തിലേക്ക് പോവാം വിശദമായിട്ട്. നരത്തെ ജനമ പായി കഹ കീനോ. ഇപ്പോൾ സൂർദാസ് വളരെ പ്രക്ഷുബ്ധനായി വളരെ ദേഷ്യത്തോടെ മനുഷ്യരോട് ചോദിക്കുകയാണ്, നരൻ്റെ ജന്മം കിട്ടിയിട്ട് നീ എന്ത് നേടി? തുമ്നെ ക്യാ കിയ? നരത്തെ ജന്മ പായി കഹ കീനോ. ഇത്രയും ശ്രേഷ്ഠമായ ഒരു നരജന്മം ലഭിച്ചിട്ട് നീ വാസ്തവത്തിൽ എന്താണ് ചെയ്തത്? പിന്നെ ചെയ്തതിൻ്റെ ഉത്തരം അദ്ദേഹം തന്നെ പറയുന്നുണ്ട്. ഉദരഭരയോ കൂക്കർ സൂക്കർ ലോ. കൂടുതൽ നിങ്ങൾ ചെയ്തത് എന്താണ്? ഉദർഭരണ. ഉദർ എന്ന് വെച്ചാൽ വയറ് നിറയ്ക്കാനുള്ള കാര്യങ്ങൾ മാത്രം. അതുപോലെ ആരെപ്പോലെയാണ്? കൂക്കർ ഓർ സൂക്കർ. കൂക്കർ പട്ടി, നായ്ക്കൾ, ഭക്ഷണത്തിനെ പറ്റി മാത്രം ചിന്തിക്കുന്ന നായ്ക്കളെ പോലെ നിങ്ങളും ഭക്ഷണത്തിനെ പറ്റി മാത്രം ചിന്തിച്ചു. സൂക്കർ ഈ പന്നികൾ. അപ്പോൾ ഈ പന്നികൾ എപ്പോഴും ഭക്ഷണം ഇങ്ങനെ തേടി എപ്പോഴും കഴിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. കാരണം ഈ മൃഗങ്ങൾക്ക് പ്രത്യേകിച്ചും വേറെ ചിന്തിക്കാനുള്ള ശേഷിയും വേറെ കാര്യങ്ങളൊന്നും ഒരു ചിന്തയില്ല. അവർക്ക് ഭക്ഷണത്തെ പറ്റി മാത്രമാണ് ചിന്ത. അത് തന്നെയാണ് നിങ്ങളും ചെയ്തത്. ഉദരഭരയോ കൂക്കർ സൂക്കറിലോ. വയറ് നിറയ്ക്കാനുള്ള എല്ലാ ക്രമീകരണങ്ങളും ചെയ്തുകൊണ്ടേയിരുന്നു. പ്രഭു കോ നാം ന ലീനോ. ഈശ്വരൻ്റെ നാമം ഒരിക്കലും ജപിച്ചില്ല. പ്രഭു കോ നാം ന ലീനോ. നാം നഹി ലിയ. ഈശ്വരൻ്റെ നാമം ഒരിക്കലും ജപിക്കാൻ ശ്രമിച്ചില്ല. അപ്പോൾ ഈ സഗുൺ ഭക്തർക്ക് സഗുണഭക്തിയിൽ നാമജപം വളരെ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ആണ്. ഈശ്വരനെ സ്മരിക്കുക എന്നുള്ളത് വളരെ മഹത്വമുള്ള കാര്യമാണ്. നരജന്മം എടുത്തിട്ട് നായ്ക്കളെ പോലെയും പന്നികളെ പോലെയും ഭക്ഷണത്തെ പറ്റി മാത്രം ചിന്തിക്കുകയാണ് നിങ്ങൾ ചെയ്തത്. ഈശ്വരൻ്റെ നാമസ്മരണ പോലും ചെയ്തില്ല. ശ്രീ ഭാഗവത് സുനിനഹി ശ്രവണനിഹി. അതുപോലെ ശ്രീമദ് ഭാഗവത്, ഏറ്റവും വിശുദ്ധമായ ഗ്രന്ഥം, അത് നിങ്ങൾ വായിച്ചില്ല, നിങ്ങൾ കേട്ടില്ല, നിങ്ങൾ ശ്രവിച്ചില്ല. ഗുരു ഗോവിന്ദ് നഹി ചീനോ. ഗുരുവില്ല നിങ്ങൾക്ക്, ഗോവിന്ദും ഇല്ല. ഗുരു ഉണ്ടെങ്കിലല്ലേ ആ അജ്ഞാനത്തിൽ നിന്ന് നിങ്ങളെ പ്രകാശത്തിലേക്ക് ജ്ഞാനത്തിലേക്ക് നയിക്കൂ. അതും നിങ്ങൾക്കില്ല. ഇപ്പോൾ ഗുരു ഇല്ലാത്തതുകൊണ്ട് ഗോവിന്ദ് ആരാണെന്ന് നിങ്ങൾക്ക് അറിഞ്ഞുകൂടാ. ഗോവിന്ദ് എന്ന് പറയുമ്പോൾ ഈശ്വരൻ ആരാണെന്ന് നിങ്ങൾക്ക് അറിഞ്ഞുകൂടാ. കാരണം നിങ്ങൾക്ക് ഗുരുവിൻ്റെ സാമീപ്യം ഇല്ല. നിങ്ങൾ ഗുരുവിൻ്റെ സാമീപ്യം ആവശ്യപ്പെട്ടിട്ടുമില്ല, തേടിപ്പോയിട്ടുമില്ല. അപ്പം നരത്തെ ജന്മ പായി കഹ കീനോ. നരജന്മത്തെ പോലെ ശ്രേഷ്ഠമായ ഒരു ജന്മം കിട്ടിയിട്ട് നിങ്ങൾ എന്താണ് ചെയ്തത്? ഉദരഭരയോ കൂക്കർ സൂക്കറിലോ. വയറ് നിറച്ചു, നായ്ക്കളെ പോലെയും പന്നികളെ പോലെയും. പ്രഭുക്കോ നാമ നലീനോ. ഈശ്വരൻ്റെ നാമം ഒരിക്കലും എടുത്തില്ല. ശ്രീ ഭാഗവത് സുനിനഹി ശ്രവണനിഹി. ശ്രീമദ് ഭാഗവത്ത് കേൾക്കാനും പോയില്ല, ശ്രവിക്കാനും പോയില്ല. ഗുരു ഗോവിന്ദ് നഹി ചീനോ. ഗുരുവിനെയും ഗോവിന്ദനെയും നിങ്ങൾക്ക് അറിഞ്ഞുകൂടാ. അവരെ അറിയാനും നിങ്ങൾ ശ്രമിച്ചില്ല. പിന്നീട് അദ്ദേഹം പറയാണ്, ഭാവഭക്തി കച്ചുഹൃദയന ഉപജി. നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ ഭാവം, ഭക്തി, ഈശ്വരീയ ഭാവം, ഈശ്വരനോടുള്ള ഭക്തി ഒന്നും ഉപജി എന്ന് വെച്ചാൽ ഒന്നും നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ അങ്ങനെ ഉണർന്നു വന്നില്ല. നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ അങ്ങനൊരു ആഗ്രഹമേ ഉദിച്ചില്ല. മൻ വിഷയാമേ ദീനോ. നിങ്ങളുടെ മനസ്സ് ഇന്ദ്രിയങ്ങൾ, നിങ്ങളുടെ മായാമോഹത്തിൽ പെട്ടിരിക്കുകയാണ്. അതിലാണ് നിങ്ങൾ ലിപ്തരായിരിക്കുന്നത്. നിങ്ങൾക്കാകെ നിങ്ങളുടെ ജ്ഞാനേന്ദ്രിയങ്ങൾക്ക് സുഖം കിട്ടുന്ന കാര്യങ്ങൾ മാത്രമേ നിങ്ങളുടെ മനസ്സ് കേന്ദ്രീകരിച്ചുള്ളൂ. അപ്പോൾ ജ്ഞാനേന്ദ്രിയങ്ങൾ എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മുടെ കണ്ണ്, മൂക്ക്, നാക്ക്, ത്വച്ച, നമ്മുടെ സ്കിൻ, ഇതിനെല്ലാം ആസ്വാദനം കിട്ടുന്ന കാര്യങ്ങളെല്ലാം നിങ്ങൾ ചെയ്തു. ഭക്തിഭാവം നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ അല്പം പോലും ഉദിച്ചില്ല. ഝൂട്ടോ സുബ് അപ്പനോ കരി ജാന്യോ. എല്ലാ സുഖങ്ങളും ഈ ഝൂട്ടാ സുബ്, ഈ പൊള്ളയായ കാര്യങ്ങളെല്ലാം നല്ലതാണെന്നും പറഞ്ഞ് നിങ്ങൾ ചെയ്തുകൊണ്ടേയിരുന്നു. പരസപ്രിയ കെ ഭീനി. നിങ്ങളുടെ പ്രിയതമൻ, നിങ്ങളുടെ പ്രിയതമയുടെ സ്പർശം, അത് മാത്രം നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരുന്നു. എന്നുവെച്ചാൽ നിങ്ങൾ ഈശ്വരനെ മറന്ന് ലൗകിക സുഖങ്ങളിൽ മുഴുകിയിരുന്നു. എന്നിട്ട് ആ ഝൂട്ടോ, അതെല്ലാം കള്ളത്തരമാണ്, പൊള്ളയാണ്, ഈശ്വരനാണ് സത്യം എന്നറിയാതെ നിങ്ങൾ അതിനെ തന്നെ എന്തോ ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ് നിങ്ങൾ ചെയ്തതെന്നും പറഞ്ഞ് നിങ്ങൾ അതിൽ തന്നെ മുഴുകിയിരുന്നു. അപ്പം പ്രിയതമയുടെ സ്പർശം, പിന്നെ നിങ്ങൾ എന്താ ചെയ്തത്? നായ്ക്കളെ പോലെയും കന്നുകാലികളെ പോലെ ഭക്ഷണം മാത്രം ചിന്തിക്കുക, ഈശ്വരനാമം ജപിക്കാതിരിക്കുക, ശ്രീമദ് ഭാഗവത്ത് ശ്രവിച്ചിട്ടേയില്ല, ഗുരുവിൻ്റെ സാമീപ്യവും ഇല്ല, ഗോവിന്ദനെ അറിഞ്ഞുമില്ല.
അഘകൗ മേരു ബഢായി അധമത്തു, നീ ഇത്രയും അധമാണ്, അധം എന്ന് വെച്ചാൽ നീ ഇത്രയും നീചനാണ്. നിന്റെ നിന്റെ പാപങ്ങൾ, മീൻസ് പാപങ്ങൾ, നിന്റെ പാപങ്ങളെല്ലാം ഇപ്പം എല്ലാം കൂടെ കൂട്ടി വെച്ചാൽ മേരു പർവ്വതം പോലെ ആയല്ലോ. മേരു എന്ന് പറയുമ്പോൾ സുമേരു പർവ്വതമാണ്. അത് ബ്രഹ്മാവ് വസിക്കുന്ന വലിയ പർവ്വതമാണെന്നാണ് നമ്മുടെ ഹിന്ദു പുരാണങ്ങളിൽ പറയുന്നത്. അപ്പോൾ ആ സുമേരു പർവ്വതത്തിൻ്റെ അത്രയും വലിപ്പം ആയല്ലോ നിന്റെ പാപങ്ങളുടെ ഒരു കൂമ്പാരം. അന്ത് ഭയോ ബലഹീനോ, നിന്റെ അന്ത്യം, നിന്റെ വയസ്സാം കാലത്ത്, വൃദ്ധാവസ്ഥയിൽ നീ വളരെ ബലഹീനയായിരിക്കും. കാരണം നിനക്ക് ആത്മചൈതന്യമില്ല, നീ നല്ല യൗവന സമയത്ത് ഈശ്വരനെ ഭജിച്ചില്ല. അപ്പം വൃദ്ധാവസ്ഥയിൽ നിന്റെ ശരീരം തോറ്റുപോകും, ബലമില്ലാതാവും, നിന്റെ ശരീരത്തിന് ബലമില്ലാതാവും. ആ സമയത്ത് നിനക്ക് മാനസിക ശക്തിയും കിട്ടില്ല, കാരണം നീ ജീവിച്ചിരുന്ന സമയത്ത് ഈശ്വരനെ ഭജിച്ചില്ല. അഘകൗ മേരു ബഢായി അധമത്തു, തു കിത്തന അധം ഹെ, നീ എത്ര ദുഷ്ടനാണ്, നീചനാണ്. നിന്റെ പാപങ്ങളെ നീ ഇങ്ങനെ മല പോലെ വളർത്തിക്കൊണ്ടുവന്നു. അപ്പം നിന്റെ അവസാന നാളുകളിൽ നിനക്ക് മാനസിക സുഖവും ശാന്തിയും കിട്ടാൻ ഒരു സാധ്യതയില്ല, നീ ബലഹീനനായി മാറും. ലഖ 84 ജോനി ഭർമി കെ ഫിരി വാഹി മനദീനോ. അപ്പം നോക്കി നേരത്തെ പറഞ്ഞ പോലെ 84 ലക്ഷം, 84 ലാഖ്, ലാഖ് എന്ന് വെച്ചാൽ ലക്ഷങ്ങൾ, 84 ലക്ഷം യോനികളിലൂടെ കറങ്ങി നടക്കുന്നതാണ് നിൻ്റെ യോഗം. എന്നുവെച്ചാൽ ഈ കറക്കത്തിൽ നിന്ന് മോക്ഷം നേടുന്ന ആൾക്കാണ് മോക്ഷം ലഭിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. അപ്പം നരനായിട്ട് ജനിക്കുന്നവൻ ഈശ്വരനെ സ്മരിച്ചിട്ടാണ് ഈ ഒരു ലെവലിലേക്ക് എത്തുന്നത്. നരജന്മം കിട്ടുന്നത് തന്നെ ഭാഗ്യപ്പെട്ട ജന്മമാണ്. അത് ഈശ്വരനെ ജപിച്ച് ജീവിക്കുകയാണെങ്കിൽ നിനക്ക് മോക്ഷം പ്രാപിക്കും. പക്ഷേ നിൻ്റെ പോക്ക് കണ്ടിട്ട്, നിൻ്റെ ഈ വക വിഷയ ആസക്തി കണ്ടിട്ട്, ഈ ലൗകിക ജീവിതത്തിൽ മാത്രം മുഴുകി നിൽക്കുന്ന നിൻ്റെ ഈ സ്വഭാവം കണ്ടിട്ട് ഏകദേശം എനിക്ക് ഉറപ്പിക്കാം ഈ 84 ലക്ഷം യോനികളിൽ കറങ്ങി നടക്കുന്നതാണ് നിൻ്റെ യോഗം. നീ അടുത്തത് എലിയുടെ ജന്മമാവും, അല്ലെ പുലിയുടെ ജന്മമാവും. ഇങ്ങനെ നിനക്ക് ഈ ജന്മം നിൻ്റെ ആത്മാവിന് ഒരിക്കലും മോക്ഷം കിട്ടാൻ പോകുന്നില്ല. പുഴുവാവും. അങ്ങനെ ഏതൊരു ജന്മത്തിലും അതിൽ വൃക്ഷങ്ങളും ഉണ്ട്. ഈ എല്ലാം 84 ലക്ഷം ജീവജാലങ്ങൾ, വെള്ളത്തിലുള്ളതും വായുവിലുള്ളതും, ഇതിലെല്ലാം നീ ഇങ്ങനെ കറങ്ങി നടക്കാനാണ് നിൻ്റെ യോഗം. സൂർദാസ് ഭഗവന്ത് ഭജൻ ബിനു ജോ അഞ്ജലി ജൽ ഛീനോ. അവസാന ഈ പദത്തിൽ സഹികെട്ട് സൂർദാസ് പറയാണ്, ഈശ്വരനെ ഭജിച്ചില്ലെങ്കിൽ, ഭഗവന്ത് ഈശ്വരനെ ഭജിച്ചില്ലെങ്കിൽ, ബിനു ഉസ്കെ ബിന, ഈശ്വർ കെ ഭജൻ കെ ബിന, അതില്ലാതെ, അഞ്ജലി ജല ഛീനോ, നമ്മളെ കൈക്കുമ്പിളിൽ നമ്മൾ വെള്ളമെടുക്കുമ്പോൾ എത്ര നമ്മൾ ശ്രമിച്ചാലും ആ വെള്ളം ഇങ്ങനെ ഊർന്നു പോകും നമ്മുടെ വിരലുകളുടെ ഇടയിലൂടെ. അഞ്ജലി നമ്മളിങ്ങനെ കൈക്കുമ്പിൽ വെള്ളം എടുക്കുന്ന, അതേപോലെ അതിൻ്റെ അകത്ത് ഛീന്നജാനാന്ന് വെച്ചാൽ ഊഴ്ന്നു പോവുക, താഴ്ന്നു പോവുക. അങ്ങനെയായിരിക്കും നിൻ്റെ ജീവിതം. നീ എത്രയൊക്കെ ശ്രമിച്ചാലും ഈശ്വരനെ ജപിച്ചില്ലെങ്കിൽ, ഈശ്വരനാമം ജപിച്ച് ജീവിച്ചില്ല എങ്കിൽ, ഭയഭക്തിയോടെ ജീവിച്ചില്ല എങ്കിൽ, ആ അഞ്ജലിയിലെടുക്കുന്ന വെള്ളം ഊഴ്ന്നു പോകുന്ന പോലെ നിൻ്റെ ജീവിതവും ഇല്ലാതാവും. അപ്പോൾ സൂർദാസ് വളരെ പ്രക്ഷുബ്ധനായി ഈ പദത്തിൽ നമ്മളെ നരജന്മം എടുത്ത മനുഷ്യരെ ഓർമ്മപ്പെടുത്തുകയാണ്. ഈശ്വര നാമസ്മരണ ഇല്ലാതെ നിങ്ങളുടെ അവസ്ഥ വളരെ ദയനീയമായിരിക്കുമെന്ന്. സൂർദാസിൻ്റെ പതിവ് പദങ്ങളിൽ നിന്ന് വളരെ വ്യത്യസ്തമായ ഒരു പദമായിരുന്നു ഇന്ന് നമ്മളിവിടെ എടുത്തത്. സൂർദാസ് മിക്കതും വാത്സല്യ രസം നിറഞ്ഞ പദങ്ങളാണ് നമ്മൾ പഠിച്ചു വരുന്നതും കണ്ടുവരുന്നതും. പിന്നെ അല്ലെങ്കിൽ മാധുര്യരസം നിറഞ്ഞ കൃഷ്ണനും ഗോപികമാരും തമ്മിലുള്ള പ്രേമലീലകൾ, അല്ലെ പിന്നെ കൃഷ്ണൻ്റെ വിരഹത്തിൽ കഴിയുന്ന ഗോപികമാരുടെ വിരഹവർണ്ണനം, ഇതൊക്കെയാണ് കൂടുതലും സൂർദാസിനെ നമ്മൾ കണ്ടുവരുന്നത്. അതിൽ നിന്നൊക്കെ വളരെ വ്യത്യസ്തമായി വളരെ ഫിലോസഫിക്കലായിട്ടുള്ളൊരു പദമാണ് ഇന്ന് നമ്മളിവിടെ ആസ്വദിച്ചത്. അപ്പോൾ ഇതിൻ്റെ അർത്ഥതലങ്ങൾ പറഞ്ഞുതരാൻ, ഇതിൻ്റെ അർത്ഥതലങ്ങൾ നിങ്ങൾക്ക് മനസ്സിലായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. താങ്ക് യു. विष्णु के 8वें अवतार वसुदेव और देवकी की 8वीं संतान के रूप में मथुरा में कारावास में जन्मे भगवान श्री कृष्ण। दुनिया को गीता का ज्ञान देने वाले श्री कृष्ण को
युग पुरुष कहा जाता है, जिनका जन्म द्वापर युग में हुआ था। हिंदू धर्म में कृष्ण को पूर्ण अवतार माना गया है। प्रेम को परिभाषित करने वाले, उसे जीने वाले इस माधव ने जिस क्षेत्र में हाथ रखा वहीं नए कीर्तिमान स्थापित किए। लॉर्ड कृष्णा, जिनके अनेक नाम, अनेक रूप और हर रूप की लीला अद्भुत। कृष्ण के करीब 108 नाम हैं, जिनमें कन्हैया, केशव, घनश्याम, मनमोहन, गोविंदा, मुरलीधर, पार्थसारथी, देवकी नंदन, नंदगोपाल आदि नामों से हम अत्यधिक परिचित हैं। घने काले बादलों का रंग वाला घनश्याम, सबका मन मोह लेने वाला मनमोहन, गायों को चाहने वाला गोविंदा, मुरली धारण करने वाला मुरलीधर, अर्जुन का सारथी पार्थ सारथी, देवकी का पुत्र देवकी नंदन, नंद बाबा के पुत्र नंद गोपाल। आज हम कृष्ण के बाल रूप का आस्वादन करेंगे, जहाँ वे नंद बाबा और यशोदा मैया के लाडले हैं, गोप गोपियों के सखा हैं और इतने नटखट हैं कि वो नंद बाबा और यशोदा को परेशान करते ही हैं, साथ ही पूरे ब्रज प्रदेश को अपने नटखट अंदाज और लीलाओं से परेशान करते हैं। कन्हैया, जिनके बहुत सारे दोस्त थे, हमेशा दोस्तों से घिरे रहते थे, मस्ती में डूबे रहते थे और उनका ख्याल भी खूब रखते थे। माखन खावे, शोर मचावे, गोपियों के संग रास रचावे, मुरली बजाकर मन हर्षावे। ऐसे नटखट नंद गोपाल देखिए गोकुल में क्या गुल खिलाते हैं। कृष्ण भक्ति में लीन रहने वाले सूरदास जी ने अपने पदों में भगवान श्री कृष्ण की बाल लीलाओं का इतना सुंदर और भाव विभोर वर्णन किया है और ये सिद्ध किया है कि भक्ति का प्रभाव कितना गहरा और महत्वपूर्ण है। इस पद में गोपी के उपालंब के माध्यम से भक्त सूरदास जी ने अपने आराध्य की मनोरम लीलाओं का बखान किया है। नंद और यशोदा के लाडले कान्हा अपनी रसमयी लीलाओं से सभी को अपनी ओर खींचते हैं। नटखट थे ही, सबको परेशान करते थे, लेकिन कृष्णावतार है ही आनंद का अवतार। ब्रज में आनंद बांटने की उनकी लीला ही अधिक चलती थी। ब्रज अथवा ब्रजभूमि भगवान कृष्ण की लीला भूमि वर्तमान समय में उत्तर प्रदेश के मथुरा सहित वह भूभाग जो कृष्ण के जन्म और उनकी लीलाओं से संबंधित है। ब्रज में बोली जाने वाली भाषा ब्रज बोली सूरदास के पदों द्वारा प्रसिद्धि की चरम सीमा तक पहुंच गई और महज एक बोली को भाषा बनने का गौरव प्राप्त हुआ। उसी ब्रज भाषा में लिखा गया है ये पद। गोपियों का तो वास्तव में सर्वस्व ही कान्हा थे। गोपियों का हर रोज़ का नियम था कि सुबह वे यशोदा के घर आती, कान्हा की शिकायत करने लगती। लेकिन कहा जाता है असल में झुंड की झुंड गोपियाँ कान्हा को निहारने के लिए ही आती थी, परंतु सीधी सच्ची बात न कहकर तरह तरह के बहाने बनाती और कान्हा अपनी लीलाओं से सभी को अपनी ओर खींचने वाले मनमोहन जो ठहरे। कृष्ण की सबसे प्यारी कोई अगर बचपन की लीला है तो वह है माखन चोरी की लीला। पकड़े जाने पर चातुर्य का प्रयोग करते, यहाँ पर भी वही देखा जा सकता है। अपनौ गाँव लेऊ नंदरानी, इस प्रकार ये पद आरंभ होता है। यहाँ यशोदा से उनके पुत्र कान्हा की शिकायत करने एक गोपी आई हुई है, एक ग्वालिन है। वो यशोदा को नंदरानी के नाम से संबोधित करती है। पुराणों के अनुसार नंद गोपालक जाति यादवों के मुखिया थे और उन अनेक शास्त्रों में नंद को राजा नंद भी कहा गया है।
मुखिया थे तो उस हिसाब से उन्हें गांव में अहम स्थान दिया जाता था और नंद की पत्नी होने के कारण यशोदा को नंद रानी कहकर पुकारते थे। वैसे आपको पता ही होगा, नंद और यशोदा कृष्ण के वास्तविक माता पिता नहीं थे। वे वसुदेव और देवकी के पुत्र थे, जिन्हें पालने के लिए नंद और यशोदा को सौंपा गया था। क्योंकि देवकी और वसुदेव कारावास में थे, कंस के कारावास में, और कंस को सूचना मिली थी कि उनकी बहन देवकी का पुत्र उसकी हत्या का कारण बनेगा, और इसलिए कंस ने देवकी के सभी बच्चों को जो भी जन्म लेते थे उन्हें मार दिया करता था। अतः अपने 8वें बच्चे कृष्ण को उन्होंने रातों रात नंद के हवाले कर दिया। वैसे ये सब बातें तो आपको पता ही होगा, फिर भी शायद अगर कोई ना जानता हो उनके लिए कह देती हूँ। तो यशोदा वास्तविक माँ न थी, लेकिन वास्तविक माँ न होने पर भी कान्हा को इतने प्यार और वात्सल्य से पालती थी कि हमें कई बार इस बात की शंका हो जाती है कि वही असली माँ है। नंद बाबा भी वैसे ही थे। अच्छा, तो अब पद की ओर आते हैं, वापस आते हैं। तो ये ग्वालिन आकर कहती है कि अपनो गाँव लेऊ नंदरानी। गाँव मतलब गाँव। हे नंदरानी, अपना ये गाँव अब तुम भी संभालो, हमसे न होगा। उसके कहने का अर्थ यह था कि जब से तुम्हारा कान्हा बड़ा होने लगा है और शरारती करने लगा है, तब से पूरे गांव की जो शांति थी वो मानो भंग हो गई है। इतना परेशान करके रख दिया है सबको कि गांव में व्यवस्था नाम की कोई चीज़ ही नहीं है। अब तुम ही संभालो यह गांव, हे नंदरानी। अपनो गांव लेऊ नंदरानी। बड़े बाप की बेटी पोतही भली पढ़ावती बानी। आप खुद तो बड़े बाप की बेटी हो, इज्जतदार खानदान की हो, लेकिन खुद अपने पुत्र को कोई सीख नहीं दी, अच्छी बानी नहीं पढ़ाई। गांव में कैसे बर्ताव करना चाहिए, दूसरों से कैसे पेश आना चाहिए, ये तो नहीं सिखाया खुद अपने पुत्र को। हे नंदरानी, तुम बड़े बाप की बेटी हो, तुम खुद बड़ी इज्जतदार घराने की हो, अच्छे खानदान की हो, मुखिया की पत्नी हो, बड़े बाप की बेटी हो, लेकिन अफसोस की बात यह है कि खुद अपने बेटे को अच्छी सीख नहीं सिखा पाई। अपनो गाँव लेऊ नंदरानी, बड़े बाप की बेटी पोतही भली पढ़ावती बानी। ये सब क्यों कहा उस ग्वालिन ने, कारण ये बता रही है। सखा भीर ले पैठत घर में। सखा भीर ले पैठत घर में। अरे क्या कहें, अपनी पूरी टोली लेकर, सखाओं की पूरी टीम को लेकर घर में बैठना मतलब घर में प्रवेश करना। सखा भीर मतलब सखाओं की भीड़। कान्हा सखाओं से हमेशा घिरे रहते थे। माखन चोरी के लिए जाते थे तो पूरी टीम को लेकर जाते थे। और वो कहती है, आपू खाई तो सहिए। आपू मतलब वो, केवल वो, अगर वो अकेला होता और खाना खा लेता तो हम सह लेते, सहिए, सह भी लेते। आपू खाई तो सहिए, सहन, सहिए मतलब सहन करना, चल जाता अगर केवल वो आता। किंतु ये तो हद हो गई, अपने पूरे साथियों की भीड़ लेकर घर में घुस आए और पूरा भोजन खा लिया। सखा भीर ले पैठत घर में, आपू खाई तो सहिए। और आगे क्या कहती है, मैं जब चली सामहे पकरन। मैं जब उन्हें पकरन मतलब पकड़ने के लिए मैं जब सामने आई, तब के गुण कहा कहिए। तब इसने क्या गुल खिलाया मैं क्या बताऊं। उस समय की इनकी चतुराई, उसके बारे में मैं क्या बताऊं, इन्होंने क्या गुल खिलाया। मैंने तो सोचा था इन्हें रंगे हाथों पकड़ लूँगी, लेकिन मैं जब चली सामने पकड़ने के लिए, तब इसने क्या गुण खिलाया, इसने क्या गुल खिलाया, मैं कहे देती हूँ। मैं जब चली सामहे पकड़न, तब के गुण कहा कहिए। जब उन्हें रंगे हाथों मैं पकड़ने गई, तब उन्होंने क्या गुल खिलाया, उसके बारे में क्या कहूँ। आगे वो कहती है, भाजी गए दुरी देखत कतहूँ। अरे सभी लोग भाग गए एकदम से, और दुरी अर्थात छिपकर,
कहीं से देखने लगे। दूरी देखत कतहूँ, कहीं से बैठकर छिपकर मुझे देख रहे थे, लेकिन जब मैं गई तो वहाँ कोई नहीं है। मैं उन्हें ढूंढने में असमर्थ हुई। लेकिन ये तो क्या है, कहीं दूर से बैठकर छिपके मुझे देख रहे थे। और जब मैंने इन्हें ढूंढने में असफल हुई तो मैं घर पौड़ी आई। अंत में थक कर, परेशान होकर मैं वापस घर आ गई। और पौड़ी मतलब सो जाना, विश्राम करने के लिए लेट गई और मुझे तनिक नींद आ गई और मैं सो गई। भाजी गए दूरी देखत कतहूँ, मैं घर पौड़ी आई। भाग गए और जब मैं देखने गई तो वहाँ कहीं नहीं दिखाई दे रहे हैं, सभी छिप गए, कहीं छिप कर मुझे देख रहे थे। और मैं घर पौड़ी आई, मैं तो क्या वापस आ गई। वापस आकर मैं लेट गई, लेकिन अफसोस की बात है कि मुझे थोड़ी सी नींद आ गई और मैं सो गई। पता है क्या हुआ? हरे हरे बेनी गही पाछे। हरे हरे मतलब धीरे धीरे, जैसे मैं सो गई ये धीरे धीरे आए। और बेनी गही पाछे, मेरी जो बेनी है, जो मेरी बाल मैंने चोटी करके रखा था, उसे पाछे ले लिया, पीछे की ओर ले लिया। और बांधी पाटी लाई, और खटिए की जो पाटी है ना उसमें बांध दी। वो होता है ना खाट की जो पट्टी, उसमें बांध दी। और ऐसा करने पर क्या होता है, सोने वाली गोपी जब उठ जाती है तो अचानक से झटका लगता है, बालों में काफ़ी दर्द होता है, क्योंकि इस बात से वो अनजान है कि उसकी जो बाल हैं यहाँ बंधे हुए हैं खटिए पर। वो झट से उठती है और उसके बंधे हुए बाल उसे पीछे की ओर खींचती है और उसे काफ़ी दर्द भी होता है, तकलीफ़ होता है। हरे हरे बेनी गही पाछे, ये शैतान वापस आकर धीरे धीरे मेरी बेनी, मेरी बाल को लेकर पीछे की ओर कर लिया और बांधी पाटी लाई, और खटिए की जो पट्टी है उसमें मेरे बाल को बांध दिया। इतने शैतान हैं ये लोग, मुझे कैसे परेशान किया। मतलब एक तो घर में घुसा है पूरी टोली लेकर, पूरा खाना ख़त्म कर लिया। खुद आते तो कोई परेशानी नहीं थी, अकेला कान्हा आता तो मुझे कोई परेशानी न थी, लेकिन पूरे गांव के सभी, बस्ती के सभी अरे गहरे बच्चों को लेकर आ गया। खाना तो खा लिया, ऊपर से जब मैं पकड़ने गई तो भाग कर कहीं छिप गए सभी शैतान। और जब मैं थोड़ी सी झपकी लगी मुझे, मैं सो गई, तो मेरी चोटी को देखो कैसे बांध दिया। मैं झट से उठी और चोटी, बाल पीछे को और मुझे इतना दर्द भी होता है। तो देखो ये किया आपके कान्हा ने। आप नंदरानी हैं, बड़े घर की बेटी हैं, अपने बेटे को कोई सीख नहीं सिखाई, तो ये गांव अब आप ही संभालो। आप हूँ गाँव लेऊ नंदरानी, बड़े बाप की बेटी, पुतही भली पड़ावती बानी, सखा भीर ले पैठत घर में, आपू खाई तो सहिए। मैं जब चली सामहे पकरन, तब के गुण कहा कहिए। भाजी गए दुरी देखत कतहूँ, मैं घर पौढ़ी आई। हरे हरे बेनी गही पाछे, बांधी पाटी लाई। मालिन की शिकायत ये थी, और कान्हा अब काफ़ी चतुराई से अपनी सफाई देते हैं। पकड़े जाने पर कान्हा हमेशा चातुर्य का प्रयोग करते हैं। उनके संपूर्ण व्यक्तित्व में इतनी मासूमियत समाई हुई रहती है कि उसकी बातों में सब फंस जाते हैं। कोई शिकायत लेकर आता है, उसे डांट पड़ने की पूरी संभावना रहती है, लेकिन मनमोहन कान्हा तो सबको अपने वाक चातुर्य से हंसा देते हैं। देखते हैं वो क्या सफाई देते हैं यहाँ पे। कान्हा कहते हैं, सुनो मैया, सुनो मैया, इसकी बातों पर मत आओ। वास्तव में क्या हुआ मैं कहता हूँ, सुनो मैया, या के गुण मोसों, अरे इसके क्या गुण हैं मैं बताता हूँ। या के गुण मोसों, या के अर्थात इसकी, ये जो शिकायत करने आई है इसका गुण क्या है मैं कह देता हूँ मैया। सुनो मैया, या के गुण मोसों, इन मोही लयो बुलाई, अरे हमें इन्होंने ही अपने घर में बुलाया, इन्होंने बड़ी चतुरता पूर्वक हमें अपने घर के अंदर बुलाया। इन मोही लयो बुलाई, दधी में पढ़ी सैंत की मों पे, चीटी सभे कढ़ाई। हमें अंदर बुलाकर दधी में जो चींटियाँ पड़ी थी, दधी अर्थात दही में जो चींटियाँ पड़ी थी, सब हमसे कढ़ाई,
हमसे कढ़ाना, कढ़ाना मतलब निकलवाना। चींटी जो इतनी छोटी छोटी हैं उन्हें निकालने में कितनी मुश्किल होती है पता है, उसे हमसे निकलवाया। और वो भी कैसे, सेंत की मुँह पे अर्थात फोकट में, बिना कोई मेहनत के, मतलब कि हमें कोई पारितोषिक नहीं दे रही है, बस हमसे काम करवाए जा रही है। छोटी छोटी चींटियाँ पड़ गई थी दही में, हमें बुलाकर हमसे निकलवाती है। सुनो मैया या के गुण मोसो, इन मोही लयो बुलाई। सुनो मैया, इनके गुण मैं बताता हूँ। इन मोही लयो बुलाई, इन्होंने ही हमें अंदर बुलाया। और दधी में पड़ी सेंत की मुँह पे चींटी सभे कढ़ाई। और इनके दही में क्या हुआ था, चींटियाँ चढ़ गई थी और उन चींटियों को हमसे निकलवाया। और वो भी कैसे, मुफ्त में, सेंट की मुँह पे। हमें ये काम सौंप कर ये चली गई आराम करने। हम तो बेचारे चींटियाँ निकाल रहे थे, कोई आसान काम भी नहीं था। हमें ये काम सौंप कर ये तो आराम से चली गई अंदर। टहल करत में यहाँ के घर की। और हम देखो, हम इनके घर के काम कर रहे थे। टहल करत मतलब इनके घर की सेवा में लगना। टहल करना मतलब सेवा करना। या के इनके, हम तो इनके घर की सेवा करने में लगे हैं। बड़े मुश्किल से चींटियाँ निकाल रहे हैं दही से, एक एक करके निकालना होता है। आपको पता ही है, जब दही में चींटियाँ पड़ जाती हैं तो बड़े चम्मच से नहीं निकाल सकते। चम्मच से निकालेंगे तो पूरी दही ही वेस्ट हो जाएगी। तो चींटियों को बड़े मुश्किल से हम निकाल रहे हैं। और पता है ये क्या कर रही थी, यह पति संग मिली सोई। पता है ये क्या कर रही थी, पति के संग मिलकर आराम से अपने पति के साथ लिपट कर सो रही थी। अरे ये छोटे से बालक के मुंह से ऐसे वचन सुनकर सभी अवाक रह जाते हैं। यशोदा भी एकदम से अवाक रह जाती है, उसे हंसी आ जाती है। एक छोटे से बालक के मुंह से ऐसी बातें सुनने की उम्मीद न थी। और यशोदा को और गोपी को भी उम्मीद न थी, वो भी एकदम अचंभे में आ गई। कंप्लेन करने आई थी, शिकायत करने आई थी। लेकिन सूरदास जी कहते हैं, सूर वचन सुनी हंसी जशोदा। सूरदास जी कहते हैं, प्रभु के मुंह से ऐसे वचन सुनकर, छोटे से बालक के मुंह से ऐसे वचन सुनकर यशोदा हंस पड़ती है। और ग्वाल रही मुख गोई। और बेचारी ग्वालिन की तो बात ही मत कहो, वो तो मुख गोई मतलब मुँह छुपाकर बैठ गई। उससे तो शर्म आ गई, मतलब पति के साथ लिपट कर सोना, ऐसे ये छोटे बच्चे का कहना। छोटे बच्चे कहते हैं तो कई बार हम विश्वास भी कर लेते हैं। तो मुख गोई अर्थात लज्जा से आपूरित होकर वो मुँह छुपाकर बैठ गई। वो बेचारी ग्वालिन शिकायत करने आई थी, लेकिन पति के साथ लिपट कर सोने की जब बात एक बालक ने कही, कान्हा ने कही, तो वो एकदम लज्जित हो गई और मुँह छिपाकर बैठ गई। ऐसे थे सूरदास और ऐसे थे कान्हा। सूरदास जी ने इन पदों में कितने मनोहर रूप से इन पदों का वर्णन किया है। बाल लीला का वर्णन, माखन चोरी का वर्णन, और कैसे चातुर्य से कान्हा उत्तर देते हैं। तो देखते हैं, कवि के बारे में भी कुछ जानकारी लेते हैं, सूरदास जी के बारे में भी कुछ जान लेते हैं। ഉണ്ണിക്കണ്ണൻ്റെ ബാലലീലകളാണ് നമ്മളിന്ന് ആസ്വദിച്ചത്. ഉണ്ണിക്കണ്ണൻ മഹാവിഷ്ണുവിൻ്റെ ദശാവതാരങ്ങളിൽ ഒന്നാണ് കൃഷ്ണൻ. ഭൂമിദേവിയുടെ അഭ്യർത്ഥന പ്രകാരം ലോകത്തെ ശുദ്ധീകരിച്ച് ധർമ്മം പുനഃസ്ഥാപിക്കാനായാണ് വിഷ്ണു ഭഗവാൻ കൃഷ്ണനായി അവതരിച്ചത്. അപ്പോൾ ഉണ്ണിക്കണ്ണനുമായി ബന്ധപ്പെട്ട് രസകരമായ കഥകളേറെയുണ്ട്. കവി സൂർദാസ് വളരെ തന്മയത്തോടുകൂടി അത് അവതരിപ്പിച്ചിട്ടുമുണ്ട്. എത്ര കേട്ടാലും മതിവരാത്തവയാണ് കൃഷ്ണൻ്റെ ബാലലീലകൾ. സൂർദാസ് ഒരു അന്ധഭക്തനായിരുന്നു. സൂർദാസ് ഒരു കൃഷ്ണഭക്തനായിരുന്നു. കൃഷ്ണനോട് വളരെയധികം ഭക്തിയുള്ള ഒരു കവിയായിരുന്നു. അന്ധനായിരുന്നെന്ന് പറയപ്പെടുന്നു. പക്ഷേ അന്ധനായിരുന്നിട്ട് കൂടി ഉണ്ണിക്കണ്ണൻ്റെ ലീലകൾ ഇത്രയും മനോഹരമായി എങ്ങനെ അവതരിപ്പിച്ചു എന്ന് വളരെ അതിശയിപ്പിക്കുന്ന ഒരു കാര്യമാണ്. നമ്മൾ ഇന്നിത് കാണുന്നതും കൃഷ്ണൻ്റെ കുസൃതികൾ കാരണം. പ്രത്യേകിച്ച് ബാലലീലകളിൽ ഏറ്റവും മനോഹരമായത് വെണ്ണ കെട്ട് തിന്നുന്ന സന്ദർഭങ്ങളിലുണ്ടാകുന്ന ഓരോ കുസൃതികളാണ്. അതിനോടനുബന്ധിച്ചുള്ള ഒരു പദമാണിത്.
കൃഷ്ണൻ ജനിച്ചത് കാരാഗ്രഹത്തിലാണ്. ദേവകിയും വസുദേവും ജനിച്ച പുത്രനാണ് കൃഷ്ണൻ. പക്ഷേ നിർഭാഗ്യവശാൽ ജനിച്ചത് കാരാഗ്രഹത്തിലാണ്. കാരണം അദ്ദേഹത്തിൻ്റെ അമ്മാവൻ കംസൻ അവരുടെ അച്ഛനെയും അമ്മയും കാരാഗ്രഹത്തിൽ പൂട്ടിയിട്ടിരിക്കുകയായിരുന്നു. കാരണം കംസന് ഒരു സംശയം ഉണ്ടായിരുന്നു, ഈ ദേവകിക്ക് ജനിക്കുന്ന കുട്ടി അദ്ദേഹത്തെ വധിക്കുമെന്നുള്ളത്. അങ്ങനെ കാരാഗ്രഹത്തിൽ ജനിച്ച കൃഷ്ണനെ നന്ദന് കൈമാറുകയായിരുന്നു വളർത്താൻ വേണ്ടി. അപ്പം നന്ദനും യശോദയും കൃഷ്ണൻ്റെ മാതാപിതാക്കളല്ലെങ്കിൽ കൂടി വളർത്തച്ഛനും വളർത്തമ്മയാണ്. എന്നെങ്കിൽ കൂടി വളരെ മനോഹരമായാണ് അവർ ആ കുഞ്ഞിനെ വളർത്തിയത്. സ്വന്തം കുഞ്ഞിനെ പോലെ വളരെ ലാളിച്ചാണ് വളർത്തിയത്. അപ്പോൾ കൃഷ്ണൻ്റെ കുസൃതികൾ ആ ബ്രജപ്രദേശത്തിൽ മുഴുവനും, ആ ബ്രജവാസികൾക്കെല്ലാം ഒരു ആസ്വാദനത്തിനൊരു വഴിയായിരുന്നു. പല പ്രാവശ്യവും ഗോപസ്ത്രീകൾ ഇതിന് കൃഷ്ണൻ ചെയ്ത കുസൃതികൾക്ക് പരിഹാരം കാണാനായിട്ട് യശോദയുടെ അടുത്തേക്ക് വരുമായിരുന്നു, കുറ്റം പറയുമായിരുന്നു. പക്ഷെ പറയപ്പെടുന്നത് എല്ലാവരുടെയും മനസ്സിനെ ആകർഷിക്കുന്ന കൃഷ്ണന് യഥാർത്ഥത്തിൽ ഈ ഗോപസ്ത്രീകൾക്ക് വളരെയധികം അറ്റാച്ച്മെൻ്റ് ആയിരുന്നു, വളരെയധികം സ്നേഹമായിരുന്നു. പരാതി പറയാൻ വരുമ്പം പോലും കൃഷ്ണൻ്റെ ആ രൂപം കണ്ട് ആസ്വദിക്കാനാണ് അവർ വരുന്നതെന്ന് പോലും പറയപ്പെടുന്നുണ്ട്. അപ്പം ഇവിടെ ഒരു ഗോപസ്ത്രീ യശോദയുടെ അടുത്തേക്ക് വന്ന് കൃഷ്ണൻ ചെയ്ത കുസൃതിയെപ്പറ്റി വളരെ പരിഭവത്തോടു കൂടി വന്ന് പറയുകയാണ്, യശോദയായിട്ട് പറയുകയാണ്. അങ്ങനെയാണ് ഈ പദം തുടങ്ങുന്നത്. അപ്നോ ഗാവൂ ലേവൂ നന്ദറാണി. നന്ദൻ്റെ ഭാര്യ, നന്ദൻ ആ ഒരു യാദവകുലത്തിലെ മെയിൻ ആളായിരുന്നു, ഒരു തലവനായിരുന്നു. അതുകൊണ്ട് തന്നെ അദ്ദേഹത്തിനെ നന്ദരാജ എന്ന് വിളിക്കാറുണ്ടായിരുന്നു. പുരാണങ്ങളത് പറയുന്നുണ്ട് പല സ്ഥലത്തും. അപ്പം നന്ദരാജാൻ്റെ ഭാര്യ എന്ന നിലയ്ക്ക് നന്ദറാണി, ആ ഒരു ഗ്രാമത്തിലെ തലവൻ്റെ ഭാര്യ എന്ന നിലയ്ക്ക് യശോദയെ നന്ദറാണി എന്ന് വിളിക്കാറുണ്ട്. അപ്നോ ഗാവൂ ലേവൂ നന്ദറാണി. ഗാവൂ എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്ന ഗ്രാമം. അപ്പോൾ ഈ ഗോപസ്ത്രീ വന്ന് വളരെ പരിഭവത്തോടുകൂടി പറയാണ്, ഈ ഗ്രാമം നന്ദറാണി നീ തന്നെ അങ്ങ് നോക്കിക്കോ. കാരണം അതിൻ്റെ ധ്വനി എന്താണ്, നിൻ്റെ പുത്രൻ വന്നതിന് ശേഷം ഇവിടെ കാണിച്ചു കൂട്ടുന്ന കുസൃതികളെല്ലാം കാരണം ഈ ഗ്രാമത്തിൻ്റെ സകല ഒരു സന്തുലിതാവസ്ഥ നഷ്ടപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്. ഇനി ഈ ഗ്രാമത്തിനെ രക്ഷിക്കാൻ നിനക്കേ പറ്റൂ, നീ അങ്ങ് നോക്കിക്കോളൂ. അപ്പനോ ഗാവൂ ലേവൂ നന്ദറാണി. ഈ ഗ്രാമത്തിനെ മുഴുവനായിട്ട് നീ തന്നെ അങ്ങ് നോക്കിക്കോ, നിന്നെ കൊണ്ടേ പറ്റത്തുള്ളൂ. ബഡേ ബാപ് കി ബേട്ടി. നീ വലിയ കുടുംബത്തിൽ നിന്നൊക്കെ വന്നതാണല്ലോ, വലിയ തറവാടിത്തമൊക്കെ ഉള്ളതാണല്ലോ. പൂത്തഹി ഭലി പടാവത്തി ബാനി. അപ്നെ പൂത്ത് എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്ന പുത്രനെ നല്ലതൊന്നും പഠിപ്പിച്ചില്ലേ. പൂത്ത് ഹി ഭലി പടാവത്തി ബാനി. ബാനി മീൻസ് നല്ല വചനങ്ങൾ പറഞ്ഞു കൊടുത്തില്ലേ, എങ്ങനെയാണ് പെരുമാറേണ്ടതെന്ന് ഇതുവരെ പറഞ്ഞു കൊടുത്തില്ലേ, മറ്റുള്ളവരുടെ അടുത്ത് എങ്ങനെയാണ് പെരുമാറേണ്ടത്, ഗ്രാമത്തിൽ പൊതുവായിട്ടുള്ള ഒരു ബിഹേവിയർ എങ്ങനെയായിരിക്കണം, അതൊന്നും നീ പറഞ്ഞു കൊടുത്തില്ലേ. നീ സ്വയം വലിയ തറവാടിയാണല്ലോ, വലിയ ബഡേ ബാപ് കി ബേട്ടി, വലിയ കുടുംബത്തിൽ ജനിച്ച ആളാണല്ലോ നന്ദറാണി. പക്ഷേ എന്തുകൊണ്ട് മകനെ നല്ല വഴിക്ക് നല്ല കാര്യങ്ങൾ പറഞ്ഞു കൊടുത്തില്ല? അപ്പനോ ഗാവൂ ലേവൂ നന്ദറാണി ബഡേ ബാപ് കി ബേട്ടി പൂത്തഹി ബലി പടാവത്തി ബാനി. വലിയ കുടുംബത്തിൽ ജനിച്ചിട്ട് സ്വന്തം മകനെ എങ്ങനെ പെരുമാറണമെന്ന് പറഞ്ഞു കൊടുത്തില്ലേ നന്ദറാണി. പിന്നെ കാര്യം പറയാണ്, എന്തിനാണോ വന്നത് ആ ഗോപസ്ത്രീ ആ ഒരു പരാതി പറയാണ്, ആ പരിഭവത്തോടെ പറയാണ്. സഖാ ഭീർ ലൈ പേഠത്ത് ഘർ മേ. സഖാഭീർ കൂട്ടുകാരുടെ ഒരു കൂട്ടം അവ്വാട്ടിങ്ങ് കയറി വന്ന് വീട്ടിലേക്ക്. ലേ പേഠത്ത് ഘർ മേ. പേഠത്ത് മീൻസ് വീട്ടിലേക്ക് കയറി വരിക. ഘർ മേ വീട്ടിലേക്ക് തള്ളിക്കയറിങ്ങി വന്ന കുറേ സുഹൃത്തുക്കളുമായിട്ട്. ആപ്പു ഖായി തോ സഹിയേ. ആപ്പു ഖായി തോ സഹിയേ. ഒരാൾ മാത്രം വന്നിരുന്നെങ്കിൽ, കണ്ണൻ മാത്രം വന്നിരുന്ന് വീട്ടിൽ വന്ന് ഞങ്ങളുടെ ഭക്ഷണം കഴിച്ചിരുന്നെങ്കിൽ ഞങ്ങൾക്കൊരു പരാതിയില്ലായിരുന്നു. പക്ഷേ ഇതല്ല, ഒരു ഹോൾ ടീമുമായിട്ട് ഇങ്ങ് വന്നു, എല്ലാ സഖാക്കളും. ഇപ്പോൾ കണ്ണൻ ഇതിന് ഫേമസ് ആണ്, ഒരുപാട് സുഹൃത്തുക്കൾ കണ്ണനുണ്ടായിരുന്നു. എവിടെ പോയാലും ഒരു ടീമായിട്ടായിരുന്നു. ഗോക്കളെ മേയ്ക്കാൻ പോയാലും വെണ്ണ കക്കാൻ പോയാലും എല്ലാത്തിനും ഒരു ഗ്രൂപ്പ് ഓഫ് ആൾക്കാരുടെ ഇടയ്ക്ക് ഒരു സെൻറ്റർ ഓഫ് അട്രാക്ഷൻ ആയിരുന്നു കണ്ണൻ. അപ്പോൾ ഈ കണ്ണൻ അവരെ പറ്റി വളരെ കെയറിങ്ങുമായിരുന്നു, സുഹൃത്തുക്കളെ പറ്റി. അപ്പോൾ ഇവിടെ അതുപോലെ തന്നെ വീട്ടിലേക്ക് കയറി വന്നപ്പോൾ ഒരു ടീമായിട്ട് ഇങ്ങ് വന്നു, എല്ലാം വന്ന് കഴിച്ചങ്ങ് പോയി. ഒരാൾ മാത്രം വന്നിരുന്നെങ്കിൽ എനിക്ക് അത്ര വിഷമമില്ലായിരുന്നു. സഖാ ഭീർലൈ പേഠത്ത് ഘർ മേ
ആപ്പു ഖായി തോ സഹിയെ, സഹിയെ സഹിക്കുക. ഒരാൾ മാത്രം വന്ന് കഴിച്ചിരുന്നെങ്കിൽ ഞാൻ സഹിച്ചേനെ. മേ ജബ് ചലി സാമഹേ പക്കറൻ, മേ ജബ് പക്കടനെ ചലി, പക്കറൻ മീൻസ് പിടിക്കുക. ഞാൻ അവരെ കയ്യോടെ പിടിക്കാൻ നോക്കിയപ്പം മേ ജബ് ചലി സാമഹേ പക്കറൻ തബ് കേ ഗുൺ കഹാ കഹിയെ. അയ്യോ, അപ്പം കാണിച്ച പരിപാടി എന്താണെന്നുള്ളത് ഞാൻ പറയാം. ഞാൻ അവരെ കയ്യോടെ പിടിച്ച് കൊണ്ടുവരാമെന്ന് വെച്ചപ്പം കേ ഗുൺ കഹാ കഹിയെ, അവർ കാണിച്ച വികൃതി കുസൃതി എന്താണെന്നുള്ളത് ഞാനിപ്പോൾ പറയാം. ഭാജി ഗയ ദുരി, ഓടിക്കളഞ്ഞ്, അവർ എൻ്റെ കൺമുമ്പിൽ നിന്ന് അങ്ങ് ഓടിക്കളഞ്ഞ്. ഓർ ദുരി ദേഖത്ത് കത്തുഹു, ദുരി എന്ന് വെച്ചാൽ പാത്തിരിക്കുക, ഒളിച്ചിരിക്കുക. എന്നിട്ട് ദൂരെ നിന്ന് എവിടെയോ ഒളിച്ചിരുന്ന കത്തഹു, കത്തഹു മീൻസ് കഹി, എവിടെയോ ഇരുന്ന് ഒളിച്ചിരുന്ന് എന്നെ നോക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. പക്ഷേ ഞാൻ നോക്കുമ്പം കാണുന്നില്ല. ഞാൻ ചെന്നപ്പോൾ അവരെല്ലാവരും ഓടിക്കളഞ്ഞ്. മേ ഘർ പൗഢി ആയി, ഞാൻ അവരെ കാണാഞ്ഞ് ഞാൻ തിരിച്ചെൻ്റെ വീട്ടിൽ വന്നു. അല്പം ഒന്ന് വിശ്രമിക്കാൻ കിടന്ന് അങ്ങ് മയങ്ങിപ്പോയി. പൗഢിയായി, പൗഢിയായി മീൻസ് ഉറങ്ങിപ്പോയി. ഭാജി ഗയെ ദുരി ദേഖത്ത് കത്തഹു, ഓടിക്കളഞ്ഞു. ഞാൻ അടുത്ത് ചെന്നപ്പോഴത്തേക്കിനും ഓടിക്കളഞ്ഞു. എന്നിട്ട് ദൂരെ നിന്ന് എന്നെ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. ഞാൻ തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്നപ്പോൾ ഞാൻ വന്ന് വിശ്രമിച്ച് അല്പം ഒന്ന് കിടന്ന് മയങ്ങിപ്പോയി, അങ്ങ് ഉറങ്ങിപ്പോയി. അപ്പോൾ പിന്നെയാണ് സംഭവിക്കുന്നത്, ഞാൻ അങ്ങോട്ട് ഉറങ്ങിക്കഴിഞ്ഞപ്പോൾ ഇവരെന്നെ നോക്കിക്കൊണ്ടിരിക്കുകയായിരുന്നു ഇവിടുന്ന്. ഹരേ ഹരേ ബേനി ഗഹി പാച്ചേ, ഹരേ ഹരേ ധീരെ ധീരെ, വളരെ മെല്ലെ മെല്ലെ അവരെൻ്റെ വീട്ടിൽ കയറി വന്ന് ബേനി ഗഹി പാച്ചേ, എൻ്റെ മുടി, ഞാൻ പിന്നിട്ടിരിക്കുകയായിരുന്നു എൻ്റെ മുടി, ബേനി, അതിനെ പിതുക്കെ വലിച്ച് മെല്ലെ ബാക്കിലോട്ട് എടുത്തിട്ട്, പാച്ചേ ബാക്കിലോട്ട് എടുത്തിട്ട്, ബാന്ധി പാട്ടിയിലായി, എന്നിട്ട് ആ കട്ടിലിൻ്റെ ആ ഒരു കട്ടളയുണ്ടല്ലോ, ആ പടി, കട്ടിലിൻ്റെ പടിയിലേക്ക് എൻ്റെ മുടി പിടിച്ചങ്ങ് കെട്ടി. ബാന്ധി പാട്ടിയിലായി. അപ്പോൾ എന്താ സംഭവിക്കുക, നമ്മൾ മുടി ബാക്കിൽ ആ കട്ടിലേക്കായിട്ട് കെട്ടുമ്പം അറിയാതെ ഇയാൾ എണീക്കുമ്പം നല്ല വേദനയായിരിക്കും, മുടി അങ്ങോട്ട് വലിയും. കിടക്കുന്ന ആൾ അറിയുന്നില്ല ഇങ്ങനെ മുടി കെട്ടിയെന്നുള്ളത്. അപ്പോൾ ഇതാണ് ഒരു പരാതി ഈ ഗോപസ്ത്രീ വന്ന് പറയുന്നത്. എന്തൊക്കെയാണ് ചെയ്തത്? സഖാ ഭീറിലെ പേട്ടത്ത് ഘർമി, സകല ടീമുമായിട്ട് വന്ന്, എല്ലാ സഖാക്കളുമായിട്ട് വന്ന് തള്ളിക്കയറി വീട്ടിലിങ്ങി വന്നു. ആപ്പൂ ഖായി തോ സഹിയെ, ഒരാൾ മാത്രം വന്ന്, കണ്ണം മാത്രം വന്ന് കഴിച്ചിരുന്നെങ്കിൽ ഞാൻ സഹിച്ചേനെ. മേ ജബ് ചലി സാമഹേ പക്കറൻ, ഞാൻ അവരെ പിടിക്കാൻ, കയ്യോടെ പിടിക്കാൻ പോയപ്പോൾ, തബ് കേ ഗുൺ കഹാ കഹി, അവർ കാണിച്ച പരിപാടി എന്താണെന്നുള്ളത് ഞാൻ പറയാം. ഭാജി ഗയ ദുരി, അങ്ങ് ഓടിക്കളഞ്ഞു. എന്നിട്ട് ദേഖത്ത് കത്തുഹു, എവിടുന്നോ നിന്ന് എന്നെ നോക്കുന്നുണ്ടായിരുന്നു. കഹീ സെ ബാറ്റ് കർ छिप कर बैठ कर मुझे देख रहे थे, ഒളിഞ്ഞിരുന്ന് എന്നെ നോക്കുമായിരുന്നു. മേ ഘർ പൗഢിയായി, അവരെ കാണാഞ്ഞ് ഞാൻ തിരിച്ച് വീട്ടിൽ വന്ന് വിശ്രമിച്ചു, ഉറങ്ങിപ്പോയി. ആ സമയത്ത് ഇവർ ഹരേ ഹരേ വളരെ മെല്ലെ മെല്ലെ കയറി വന്നു, എൻ്റെ മുടിക്കെട്ട് പിടിച്ച് ആ കട്ടിലുമായിട്ട് കെട്ടി, എന്നിട്ട് എന്നെ ആ രീതിയിൽ ദ്രോഹിച്ചു. അപ്പോൾ ഇവിടെ യശോദയുടെ അടുത്ത് വന്ന് ഈ ഗോപസ്ത്രീ വന്ന് പരാതി പറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. ഇതാണ് പരാതി. ഇനിയും കണ്ണൻ തൻ്റെ വാക്ചാതുര്യം കൊണ്ട് ഈ ഒരു പരാതിയെ ഇല്ലാതാക്കാനുള്ള ശ്രമമാണ്. അപ്പോൾ കണ്ണൻ സ്ഥിരം ചെയ്യുന്നതാണ്, തൻ്റെ വാക്ചാതുര്യം കൊണ്ട് എല്ലാവരെയും മയക്കും. അപ്പോൾ ഇവിടെ അതേപോലെ കണ്ണൻ പെട്ടെന്ന് തൻ്റെ ഭാഗം ക്ലിയർ ചെയ്യാൻ വേണ്ടി പറയാണ്. സുനുമയ്യ യാക്കേ ഗുനുമോസോ, സുനുമയ്യ അമ്മ പറയുന്ന കേക്ക്, ഞാൻ പറയുന്ന കേക്ക്. യാക്കേ ഗുനുമോസോ, യാക്കേ മീൻസ് ഇസ്കി, ഇവരുടെ ഗുണം എന്താണെന്നുള്ളത്, ഇവരുടെ സ്വഭാവം എന്താണെന്നുള്ളത് അമ്മ ഞാൻ പറഞ്ഞുതരാം. സുനുമയ്യ അമ്മ കേൾക്കൂ, ഇവരുടെ യഥാർത്ഥ ഗുണം എന്താണെന്നുള്ളത് ഞാൻ പറഞ്ഞുതരാം. ഇന മോഹി ലയോ ബുലായി, ഇവർ എന്നെയാണ് അങ്ങോട്ട് വിളിച്ചത്. ഇന മോഹി ലയോ ബുലായി, മുझे മോഹി മുझे ഇനോനെ ഹി ബുലായ. ദധി മേ പടി സെയ്ന്ത് കി മോപ്പെ ചീട്ടി സഭേ കढ़ായി, എന്തിനാണ് വിളിച്ചത്? എനിക്ക് ദഹി മേ, ദഹി തൈര്, ഇവരുടെ മൺകുടത്തിൽ ഇങ്ങനെ തൈര് കളക്ട് ചെയ്ത് വെക്കുള്ളൂ, തൈരിൻ്റെ ഭാഗത്തെല്ലാം ഉറുമ്പ് വീണിരിക്കുന്നത്. അപ്പോൾ ആ ഉറുമ്പ് വീണിരിക്കുന്ന ഉറുമ്പിനെ പറക്കി മാറ്റാൻ വേണ്ടി, ഉറുമ്പിനെ എടുത്ത് കളയാൻ വേണ്ടി ഞങ്ങളെ ഏൽപ്പിച്ചു. ചീട്ടി സഭേ കढ़ായി, ആ ചീട്ടി ഉറുമ്പ്, കढ़ായി എടുക്കുക, ഉറുമ്പിനെ മാറ്റുക, അതിനുവേണ്ടി ഞങ്ങളെ വിളിച്ചു. എങ്ങനെയാണ്? സെയ്ന്ത് കി മോപ്പെ എന്ന് വെച്ചാൽ ഒരു പ്രതിഫലവും ഇല്ലാതെ ഫ്രീ ആയിട്ട് ഞങ്ങളെ കൊണ്ട് ചെയ്യിപ്പിക്കുകയായിരുന്നു വർക്ക്. വളരെ കുഞ്ഞു കുഞ്ഞു ഉറുമ്പ്,
തൈരിൻ്റെ അകത്ത് കിടക്കുന്നു, അതിനെന്ത് ബുദ്ധിമുട്ടാണ്, അതിങ്ങനെ കുഞ്ഞുറുമ്പിനെ പിടിച്ചിങ്ങനെ എടുത്ത് കളയണം. ആ ജോലി ഞങ്ങളെ ഏൽപ്പിച്ചു. ടെഹൽ കരത്ത് മേ യാക്കേ ഘർ കി, എന്നിട്ട് ഞങ്ങൾ ഇൻകെ ഘർ കി, ഇവരുടെ വീട്ടിലെ ജോലി ചെയ്യായിരുന്നു. ടെഹൽ കരത്ത് മീൻസ് സേവാ കർണ. ഇവരുടെ വീട്ടുജോലി ഞങ്ങൾ ഇങ്ങനെ ചെയ്തുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, ഈ ഉറുമ്പിനെ എടുത്ത് മാറ്റിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. അപ്പോൾ ഇവരെന്താ ചെയ്യുന്നതെന്ന് അറിയാവോ അമ്മ? യഹ പതി സംഗ് മിലി സോയി, ഇവർ ഹസ്ബൻഡുമായിട്ട് കെട്ടിപ്പിടിച്ച് സുഖമായിട്ട് കിടന്ന് ഉറങ്ങുകയാണ്. ഞങ്ങളെ ഈ ജോലി ഏൽപ്പിച്ച് ഞങ്ങൾ കഷ്ടപ്പെട്ട് ഈ ഉറുമ്പെടുത്ത് കളയുന്നു, ഇവരകത്ത് കിടന്ന് സുഖമായിട്ട് കിടന്ന് ഹസ്ബൻഡുമായിട്ട് കിടന്ന് ഉറങ്ങുന്നു. സൂര് വച്ചൻ സുനി ഹസി ജസോദ. അപ്പോൾ ഈ തീരെ പിഞ്ച് ബാലൻ്റെ വായിൽ നിന്ന് ഇങ്ങനെ ഹസ്ബൻഡുമായിട്ട് കെട്ടിപ്പിടിച്ച് കിടന്ന് ഉറങ്ങുന്നെന്നുള്ളൊരു ഇത് കേട്ടപ്പോൾ എല്ലാവർക്കും ചിരി വന്ന്. അപ്പോൾ യശോദ ഹസ്നെ ലഗി ഓർ ഗ്വാല രഹി മുഖ ഗോയി, ആ ഗ്വാല സ്ത്രീ, ആ ഗ്വാല കാറ്റഗറി എന്ന് പറയുമ്പോൾ ഈ പശുക്കളെ വളർത്തുന്ന കാറ്റഗറിയിലുള്ള ആ സ്ത്രീ, അവർ പാല് വിറ്റ് ജീവിക്കുന്നവരാണ്. അപ്പോൾ അവർ മുഖ ഗോയി, അവർ പിന്നെ നാണം കൊണ്ട് അവർ മുഖം മറച്ചു. കാരണം അവർക്ക് പിന്നെ ലജ്ജിത് ഹോയി, അവർക്കങ്ങ് നാണമായി. കാരണം ഇല്ലാത്ത കാര്യമാണെന്ന് പറയുന്ന എല്ലാവർക്കും അറിയാം. പക്ഷേ എന്നാലും കൊച്ചുകുട്ടി പറയുമ്പം കേൾക്കുന്നവർ അങ്ങ് വിശ്വസനീയമായിട്ടാണ് കണ്ണൻ പറയുന്ന കേട്ടാൽ തോന്നും ശരിക്കും കണ്ണൻ അങ്ങനെ കണ്ടു എന്നാണ്, ഇവർ ഹസ്ബൻഡുമായിട്ട് കിടന്ന് ഉറങ്ങുമായിരുന്നെന്നുള്ളത് തോന്നിപ്പോവും. പക്ഷേ അതിപ്പോൾ ആ ഒരു കൊച്ചുകുട്ടി പറയുന്ന കേൾക്കുമ്പോൾ ലജ്ജിച്ചു പോയി. ആ കംപ്ലൈൻറ്റ് പറയാൻ വന്ന, പരാതി പറയാൻ വന്ന, വളരെയധികം പരിഭവവും കോപത്തോടെയും പരാതി പറയാൻ വന്ന ആ ഗ്വാല സ്ത്രീ ഇത് കേട്ട് ലജ്ജിച്ചു പോയി, മുഖം അങ്ങ് മറച്ചു. യശോദയ്ക്ക് ചിരിയും വന്നു. അപ്പം വഴക്ക് പറയേണ്ട യശോദയ്ക്ക് ചിരിയും വന്നു. അതാണ് സൂർദാസ് പറയുന്നത്, സൂര് വച്ചൻ സുനി ഹസി യശോദ. കൃഷ്ണപ്രഭുവിൻ്റെ ഈ ഇങ്ങനത്തെ വാക്ചാതുര്യം കൊണ്ട് എല്ലാവരെയും മയക്കുന്ന ഒരു കഴിവ് കൃഷ്ണനുണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ അത് കേട്ടിട്ട് വഴക്ക് പറയേണ്ട യശോദയും ചിരിച്ചു, ഈ പരാതി പറയാൻ വന്നവരും നാണം കൊണ്ട് മുഖം മറിച്ചങ്ങ് നിന്ന് കളഞ്ഞു.